नमस्कार सर्वांना. मी उमेश गोराडे. प्रथम आपले MAIP म्हणजेच महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यावसायिक संघाच्या या मंचावर आपणा सर्वांचे प्रथमतः स्वागत करतो. त्याचबरोबर MAIPच्या सोशल मीडिया, फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि व्हॉट्सअप ग्रुपशी जोडलेल्या सर्व व्यावसायिक बंधूंचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि या विषयाची माहिती आणि पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी सतीश भाकर सरांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद. धन्यवाद उमेश. माझा आवाज येतोय उमेश? यस सर. ओके. नमस्कार. महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यावसायिक संघाच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. समावेशित शिक्षण अंतर्गत कार्यरत राज्यातील सर्व व्यावसायिकांना एका छताखाली एका व्यासपीठावर आणण्याचं काम MAIP हा संघ करत आहे व सतत करत राहणार आहे. प्रत्येक व्यावसायिकांनी या माध्यमातून आपले ज्ञान अपग्रेड विकसित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे व हा प्रयत्न करत असताना मदत ही MAIP आपल्याला सतत करत राहणार आहे. मित्रो, संघाच्या वतीने आज आपण व्यावसायिकांसोबत आपण ज्या घटकासाठी काम करतो त्या विशेष गरजाधारक विद्यार्थी, त्यांचे पालक यांचा विचार करून आजचे आपले 9वे सत्र आपण आयोजित केलेले आहे. नुकताच 12वीचा निकाल लागला. त्यामध्ये राज्यातील एकूण 6356 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 5947 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे राज्यातील 93% विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी पास झालेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे MAIPच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो व तसेच वाडी, वस्ती व तांड्यावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करणारे आमचे सर्व विशेष शिक्षक बांधव यांचेही संघाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. प्रत्येक विद्यार्थी व पालकांना आता चिंता आहे ती 12वीच्या पुढे काय करायचं. दिव्यांग विद्यार्थी असेल त्याच्या पालकांनाही चिंता आहे, त्या विद्यार्थ्यालाही चिंता आहे की 12वीच्या पुढे आता काय करायचं. म्हणून आपण आजचा विषय ठेवलेला आहे की 12वी नंतर करिअरच्या संधी. मित्रो, हा विषय मांडण्यासाठी ज्यावेळी चर्चा झाली आमची त्यावेळी एक नाव सर्वात समोर आलं. सगळ्यांनी त्या नावाला सहमती दिली. तर असं नाव म्हणजे प्राध्यापक यजवेंद्र अनिल महाजन सर. दीपस्तंभ फाउंडेशनच्या वतीने किंवा त्या फाउंडेशनच्या संदर्भाने सरांचा परिचय आपल्याला असेलच. सर एक अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. संवेदना ही प्रत्येकामध्ये असली पाहिजे आणि संवेदनेचं एक अर्थ मी थोडक्यात सांगतो. संवेदना या शब्दाची जर फोड केली, संवेदना म्हणजे सहवेदना, म्हणजे वेदना जर जाणून घ्यायची असेल तर व्यक्तीसोबत आपल्याला गेलं पाहिजे आणि असंच काम प्राध्यापक यजवेंद्र महाजन सर करतात. त्यासाठी त्यांचा दीपस्तंभ मनोबल हा 4 मिनिटाचा व्हिडिओ आपण परवा शेअर केला होता आपल्या MAIP वरून, तो आपण बघितला असेल. आणि त्या व्हिडिओमध्ये सर आपल्याला प्रत्यक्ष मुलांसोबत कशा पद्धतीने मिसळले आहेत हे पाहिलंच आहे. त्याचप्रमाणे सर एक शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आहेत. सरांनी ग्रामीण व आदिवासी भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण व वंचितापर्यंत पोहोचावं यासाठी ते पूर्ण वेळ काम करतात. दीपस्तंभ मनोबल देशातील पहिले दिव्यांग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व कौशल्य विकसन केंद्र हे सुरू केलेलं आहे आणि त्यात 150 विद्यार्थी विनामूल्य निवासी प्रशिक्षण घेत आहेत. म्हणजे पहा, आपला दिव्यांग बांधव देखील अधिकारी झाला पाहिजे या भावनेतून या दीपस्तंभ मनोबलचं त्यांनी स्थापना केली. त्यानंतर दीपस्तंभ संजीवन हे 18 वर्षावरील अनाथ युवक युवतींसाठी
निवासी कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केलंय. तसेच दीपस्तंभ गुरुकुल मध्ये जवळजवळ 100 ग्रामीण आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन दत्तक घेतात व त्यांचा निवास, त्यांना भोजन व स्पर्धा परीक्षणासाठी त्यांना विनामूल्य व्यवस्था ही या दीपस्तंभ गुरुकुलच्या माध्यमातून महाजन सर हे करत असतात. महाराष्ट्रात ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा करिअर क्रांतीचे सर हे प्रणेते आहेत. सुमारे 250 दिव्यांग, अनाथ, आदिवासी व गरीब युवक युवतींचे संपूर्ण पालकत्व समाजाच्या सहकार्याने सरांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यांचं हे काम सुरू आहे. गेल्या 14 वर्षात म्हणजे दिव्यांगासाठी काम करत असताना गेल्या 14 वर्षात 500हून अधिक विद्यार्थी हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठमोठ्या पदावर प्रशासकीय अधिकारी झालेले आहेत आणि 1400 विद्यार्थी विविध पदावर आजही कार्यरत आहेत. करिअर काउन्सिलर व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक म्हणून सर ख्यातनाम आहेत आणि सर्वकडे प्रसिद्ध आहेत. ते उत्तम असे वक्ते आहेत. प्रेरणादायी व्याख्यानं त्यांची आपण वेगवेगळ्या माध्यमातून ऐकली असतील. स्पर्धा परीक्षेबद्दल त्यांचे व्याख्यान ऐकली असतील. त्यानंतर व्यक्तिमत्व विकास, सुजान पालकत्व या विविध विषयावर सरांची 2000हून अधिक व्याख्याने आणि 2 लाख विद्यार्थी, पालक व शिक्षकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर सर शिक्षक प्रशिक्षणातून 1 लाखाहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण दिलेलं आहे. म्हणजे शिक्षक हा महत्वाचा, पुढची पिढी घडवण्यासाठी महत्वाचा व्यक्ती असून त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम ही सरांनी खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. विद्यार्थी व शिक्षकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी दीपस्तंभ आत्मविश्वास व प्रेरणा वाचन अभियान सरांनी सुरू केलं. 2 लाख विद्यार्थ्यांना व 10,000 शिक्षकांना प्रेरणादायी पुस्तके वाचनाची संधी त्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे. ग्रामीण भागांसाठी 18 खेड्यांमध्ये दीपस्तंभ ग्रामीण ग्रंथालय व अभ्यासिका सुरू केलेले. खरंच उल्लेखनीय असं एक गोष्ट आपल्याला निदर्शनास येत आहे. अभ्यास मित्र असेल, करिअर मित्र असेल, पालक मित्र आणि स्पर्धा परीक्षा आत्मविश्वास व या पुस्तकांचं सरांनी लेखन केलेलं आहे. हे पुस्तकही आपल्याला वाचनासाठी उपलब्ध आहेत. तर ही सर्व काम केल्यामुळे सरांना 1-2 नाही तर तब्बल 18 पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. सर फक्त शेवटचे 4-5 घ्या पुरस्कार. ओके सर. दिव्यांगाच्या संदर्भामध्ये एक सुरुवातीचे काही पुरस्कार आहेत. मी लिस्ट वाचतो सर. 1 मिनिट वेळ जाईल. श्रमसाफल्य पुरस्कार असेल, व्याख्यान वाचस्पती पुरस्कार असेल, शहीद क्रांती पुरस्कार असेल, त्यानंतर दिव्यांगासाठी अपंग मित्र पुरस्कार 2015 मध्ये सरांना मिळाला आहे. त्यानंतर 2016 मध्ये शिक्षण क्रांती कार्यगौरव पुरस्कार, 2017 मध्ये आगरकर पुरस्कार, 2017 मध्ये आचार्य हस्ती राष्ट्रीय अहिंसा कार्यकर्ता पुरस्कार, 2017 मध्ये गगनाला पंख नवे पुरस्कार, 2017 मध्येच तरुण तेजांकित पुरस्कार आणि 2018 मध्ये राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था नॉफ यांच्या मार्फत अपंग सेवा पुरस्कार 2018. त्यानंतर NCPED पर दिल्ली तर्फे राष्ट्रीय हेलन केलर अवॉर्ड 2018 मध्ये. त्यानंतर आदर्श शैक्षणिक संस्था पुरस्कार 2018 मध्ये, शाहू फुले आंबेडकर पुरस्कार 2018 मध्ये, समाज मित्र पुरस्कार 2020 मध्ये आणि आदर्श दिव्यांग मित्र पुरस्कार 2020 मध्ये लातूरच्या आदर्श मैत्री फाउंडेशननी हा पुरस्कार त्यांना प्रदान केलेला आहे. तर अशा पद्धतीने ही पुरस्काराची यादी अशीच उंचावत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आमच्या विनंतीला सरांनी मान दिला आणि आमच्या सर्व व्यावसायिकांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी सरांनी आजचे व्याख्यान वेळ दिला त्याबद्दल सरांचं अभिनंदन करतो. शब्दसुमनाने सरांचं स्वागत करतो आणि विनंती करतो सर आपल्याला की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सगळ्यांना माझा नमस्कार. खरं तर
मला खूप खूप आनंद वाटतोय आज तुमच्याशी बोलायला. तुम्ही परिचयात ऐकलंय माझे 2000 कार्यक्रम झाले आहेत. पण काही कार्यक्रम असे असतात, की त्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याच असा वेगळा एक अनुभव यायला लागतो. का कोण जाणे? मला तुमच्याशी बोलताना खूप छान वाटतंय. आणि सर्वप्रथम मी कृतज्ञता व्यक्त करतो माझ्या आई-वडिलांप्रती ज्यांनी मला जन्म दिला. समाजाप्रती, निसर्गाप्रती ज्यांच्यामुळे मी वाढलो. माझ्या गुरुजनांप्रती ज्यांनी मला दिशा दिली, प्रेम दिलं आणि माझे सहकारी जे माझ्यासोबत काम करतात, माझे विद्यार्थी ज्यांच्या सोबत मी परिवार म्हणून वाढतो, या सगळ्यांना मी आभार मानतो. आभार मानतो आपल्या सगळ्यांचे आपण आज उपस्थित आहात. छान आपण एक परिवार म्हणून या संघात काम करतात. मी आज इथे का आलोय तर मी ठरवलंय की आजच्या माझ्या कार्यक्रमातून किमान काही शेकडो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तनाचं बीज रोवलं जाईल ही माझी तुम्हाला खात्री आहे. आज जेवढी लोक हे लेक्चर्स ऐकतील त्यांच्या जीवनात आज काहीतरी बदल व्हायला सुरुवात होईल आणि त्यासाठी मी तयारी करून आलेलो आहे. तुम्ही का आलेला आहात हे तुम्ही ठरवलंय का? बऱ्याच वेळा काय होतं, आपण उद्दिष्ट निश्चित न करता अनेक गोष्टी करत असतो आयुष्यात आणि त्यामुळे मग आपल्याला फार त्याचा फायदा होत नाही. ठीक आहे. आणि म्हणून तुम्ही काय उद्दिष्ट ठेवून आलेला आहात? मला खात्री आहे तुम्ही आपल्या दिव्यांग मुलांसाठी काहीतरी आपल्याला माहिती मिळावी यासाठी आहात. वही आणि पेन घेऊन बसाल शक्यतो, कारण फक्त ऐकण्याने उपयोग होत नाही. मी जर काही फार महत्वाचं बोललो तर ते लिहाल, तुमच्या मनात काही प्रश्न आले ते लिहाल, त्याचा नक्की उपयोग होईल. सर्वप्रथम मला तुमच्या सगळ्यांना अत्यंत मनापासून वंदन करायचंय. तुम्ही खूप महान काम करतायत, खूप मोलाचं काम करतायत. मुळातच शिक्षक हा फारच महत्वाचा घटक आहे, सर्वात महत्वाचा. सर्वात माझा शब्द आहे, सर्वात महत्वाचा. आणि त्यातही तुम्ही दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करतायत. तुम्हाला त्याच्याहूनही वरचं स्थान आहे. मी तुम्हाला सांगतो, हा कौतुकाचा विषय नाहीये, तर हा विषय आहे तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळालेल्या सर्वोच्च जबाबदारीचा. असं म्हणतात आपले स्वतःचे 2 मुलं सुद्धा व्यवस्थित सांभाळता येत नाही, पण मास्तरला हजारो मुलं सांभाळायला मिळतात. आणि जे सर्वसमावेशित शिक्षक आहेत त्यांना तर आवर्जून मास्तरच म्हटलं पाहिजे. मास्तरचा माझ्या लेखी अर्थ आहे, जो मातेच्या स्तरावर जाऊन काम करतो त्याला मास्तर म्हणतात. आणि तुम्ही सगळे ते काम रोज करता आहात. त्यामुळे तुम्हाला खरंच मनापासून वंदन. तुम्हाला खूप मोठी संधी आयुष्यात निसर्गाने दिलेली आहे हे काम करण्याची आणि तुम्ही ते छान करतायत. त्यामुळेच असे चांगले निकाल पण येत आहेत. आता सरांनी सांगितलं, सतीश सरांनी, तर त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा सगळ्यांचं मन भरून कौतुक. एक छोटीशी अपेक्षा करतो फक्त, या विषयावर आपण नंतर कधीतरी बोलू पुन्हा, शिक्षक किंवा मास्तर या विषयावर. तुम्ही चांगलं काम करतायत सगळे. मी हे बोलल्यानंतर तुम्हाला आनंद वाटला असेल, पण मी हे याकरता सुद्धा बोललो, you are doing good work, but every day it must be towards better and better and better and better. फक्त चांगल्या कामावर थांबून आयुष्यात उपयोग होत नाही, आपल्याही आणि विद्यार्थ्यांच्याही. म्हणून शिक्षकाला प्रत्येक दिवस हा अधिक चांगलं, अधिक चांगलं, अधिक उत्तम असं करण्याचा प्रयत्न करायला लागतो. ते आपण करतातच आहात, त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. माझा परिचय करून दिला तुम्हाला, त्यात सांगितलं की काय झालं. 2005 साली मी 25 वर्षांचा होतो आणि त्यावेळेस माझ्या मनात असं आलं की ग्रामीण आदिवासी भागामध्ये गुणवत्तेचं शिक्षण प्रशिक्षण मिळत नाही आणि त्याकरता मी खेड्याकडे परत गेलो आणि दीपस्तंभ संस्था सुरू केली. पण 5-7 वर्षानंतर मला जाणवलं की समाजामध्ये दिव्यांग हा घटक असा आहे, आपले भाऊ आपले बहीण असे आहेत की ज्यांना सर्वात जास्त गरज आहे.
माझ्या मनात एक प्रश्न आला होता. बघा, तुम्हाला प्रश्न पडतात का? ज्यांना प्रश्न पडतात त्यांना उत्तरं सापडण्याची शक्यता असते. ज्यांना प्रश्नच पडत नाही त्यांच्या हातून आयुष्यात काहीच घडत नाही. मला प्रश्न असा पडला होता की आपल्या देशात दिव्यांग व्यक्ती ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये का दिसत नाही आणि ती त्या त्या क्षेत्रांमध्ये सर्वोच्च पातळीवर का दिसत नाही? म्हणजे कुलगुरू दिव्यांग आपल्याकडे बघायला मिळत नाही, कलेक्टर बघायला मिळत नव्हते तेव्हा, मी जेव्हा हा विचार केला होता. आपल्याला जज बघायला मिळत नाही, आपल्याला चार्टर्ड अकाउंटंट बघायला मिळत नाही, आपल्याला ऍक्टर्स बघायला मिळत नाही, आपल्याला एखाद्या खूप मोठ्या सामाजिक संस्थेचं किंवा उद्योगाचा प्रमुख बघायला मिळत नाही. असं का होतं? हा प्रश्न मला पडला होता. आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी महाराष्ट्रभर प्रवास केला, त्या मुलांशी बोललो आणि मला एक मुद्दा नक्की माहिती होता, पक्का. बस मला तेवढंच माहिती होतं दिव्यांग क्षेत्रात, बाकी काहीही माहिती नव्हतं. तो मुद्दा होता, हाथों की लकीरों में नसीब नहीं होता है, क्योंकि नसीब तो उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते. आणि दुसरं वाक्य मला माहिती होतं, सपने देखने के लिए आंखों की जरूरत नहीं होती है, यदि आंखों की जरूरत होती तो जिनको आंखें हैं वो आज तक कितने सपने देख लेते. मला एवढं माहिती होतं. विवेकानंदांच्या विचारामध्ये मी एकदा असं ऐकलं होतं की तुमच्या अवयवांनी काही होत नाही आयुष्यात, आप में हौसला कितना है, आप में ताकत कितनी है, मन की ताकत, इससे पूरी दुनिया चलती है. मग हे सांगत मी सगळ्या दिव्यांग मुलांशी संवाद साधला आणि समजून घेतलं की नेमकं ही मुलं पुढे का जात नाही. तर मला 2 मुद्दे सापडलेत, ते तुमच्याशी आज बोलतो. एक आहे, या मुलांशी कुणीच असं बोललं नाही लहानपणापासून की तुम्ही पाहिजे ते करू शकतात, तुम्ही पाहिजे ते मोठं स्वप्न बघू शकतात. या उलट जास्तीत जास्त लोक काय बोललेत माहितीये? जास्तीत जास्त लोक बोललेत की तुम्ही फार काही करू शकत नाहीत, तुम्ही अपंग आहात, तुम्हाला मर्यादा आहेत. विचार करा, आई वडील शिक्षक नातेवाईक भाऊ बहीण हे जर 1000 वेळा त्यांना हे ऐकवत असतील तर त्यांच्या मनावर काय बिंबवलं जाईल? तुम्ही कमजोर आहात, तुम्ही नाही करू शकत, हे तुम्हाला शक्य नाही, हेच त्यांनी ऐकलं. म्हणजे न्यूनत्वाची भावना त्या मुलांमध्ये लहानपणापासून रुजते. दुसरी गोष्ट मला जाणवली की त्यांच्याप्रती दया दाखवली गेली कायम, त्यांचं अति कौतुक केलं गेलं, त्यामुळे सुद्धा ते कमजोर झालेत. आणि अजून एक गोष्ट मला जाणवली की एवढ्या सगळ्या वातावरणातून काही मुलांनी जरी विचार केला की आपण एखाद्या क्षेत्रात उच्च पातळीवर जावं, तर त्यासाठी कोणतीही यंत्रणा पूर्ण भारतात उपलब्ध नाही. म्हणजे एखाद्या प्रज्ञाचक्षू मुलामुलीला किंवा एखाद्या कर्णबधीर मुलामुलीला काहीतरी करण्याचं स्वप्न पडलं मोठं, तर ते करण्यासाठीची व्यवस्था, संस्था, त्यासाठीचं अभ्यास साहित्य, त्यासाठी शिकवणाऱ्या व्यक्ती या देशात कुठेही नाही. आणि मग माझ्या मनात असं आलं की मुळात आपल्या आयुष्याचा विचार हाच आहे की ज्याला सर्वात जास्त गरज आहे त्यासाठी माझं आयुष्य उपयोगी पडलं पाहिजे, हा माझा मूलभूत विचार होता. मग मला वाटलं की दिव्यांग मुलांना जास्त गरज आहे आणि म्हणून 2013-14 मध्ये दीपस्तंभ फाउंडेशन अंतर्गत आम्ही मनोबल प्रकल्प उभारला. कारण मला तेवढंच येत होतं आधी की मला स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करता यायचं, करिअर काउन्सिलिंग करता यायचं, मग त्यासाठी मनोबल निवासी प्रकल्प उभारला. स्पर्धा परीक्षांमध्ये ही मुलं IAS IRS या स्तरावर जात नाहीत, डेप्टी कलेक्टर लवकर बघायला मिळत नाही. याचं कारण होतं या संदर्भात अवेअरनेस नाही, कोणी प्रेरणा देत नाही आणि चुकून हे मिळालं तर यासाठीचं अभ्यास साहित्य उपलब्ध नाही, ते शिकवणाऱ्या व्यक्ती उपलब्ध नाही, तशी संस्था नाही आणि जवळपास 85% दिव्यांग मुलं मुली ही बिलो पॉवर्टी लाईन मधली आहे. तुम्हाला चांगली कल्पना आहे सगळ्यांना.
अशा मुलांना या कामासाठी, या कोर्सेससाठी फायनान्शियल बॅकअप नाही. ह्या सगळ्या गोष्टींना एकत्रित करून मनोबल प्रकल्प सुरू झाला, जो आपल्या भारतातला पहिला प्रकल्प दिव्यांगांसाठीचा, ज्याच्यात या मुलांना विनामूल्य निवासी प्रशिक्षण दिलं जातं 14 प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी. आणि त्याची सुरुवात झाली. मला या मुद्द्यातून आपल्याला हे सांगायचं आहे की कुठेही ही मुलं कमी नाहीत, पण त्यांना आधीपासून कमी लेखल्यामुळे ते कमी झाले आहेत. आणि मग मी या क्षेत्रामध्ये आलो. मला शून्य समजायचं, अक्षरशः काहीच नाही. आणि आता लोक मला तज्ज्ञ समजतात. ऍक्च्युली मी तज्ज्ञ नाहीये, मी शिकतोय. मला अनेक गोष्टी अजूनही माहिती नाही या क्षेत्रातल्या. मी तुमच्याकडून त्या सगळ्या शिकून घेणार आहे. पण तरी या क्षेत्रामधलं मूलभूत काम देश पातळीवरचं होऊ शकलं, त्याचं कारण 2-3 मुद्दे सांगतो आणि मग आपण आपल्या विषयावर येऊया. एक, मला प्रचंड मनापासून हे काम करायचं होतं. आणि जेव्हा आपल्याला हृदयापासून वाटतं की हे करायलाच पाहिजे, तर ते आपोआप आपण शिकत जातो. ठीक आहे. आणि दुसरं, मला प्रचंड प्रेम आहे या मुलांप्रती. या म्हणजे माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांप्रती मला प्रचंड प्रेम आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला प्रेम असतं ना एखाद्या व्यक्तीबद्दल, तर तुम्ही त्याच्यासाठी वाटेल ते करायला तयार होतात. आई वडील हे मुला मुलींसाठी आपल्या कुठलीही गोष्ट करायला तयार असतात. का तयार असतात? कारण त्यांना प्रेम असतं त्यांच्याप्रती, काळजी असते, जबाबदारी असते. आणि मला असं वाटतं कुठल्याही मास्तरला आपल्या पोटच्या पोरांइतकंच प्रेम, काळजी आणि जबाबदारी जर वर्गातल्या मुलांची असली, तर तो महान शिक्षक बनू शकतो त्याच्या आयुष्यात. आणि त्याच्यातून मग हे काम सुरू झालं. आता याच्यातला जो काही अभ्यास मी केलाय तो तुम्हाला आधी सांगून देतो. काही विशिष्ट क्षेत्र जर सोडलेत, तर ब्लाइंड व्यक्ती म्हणजे व्हिज्युअली चॅलेंज, ऑर्थोपेडिक, या 2 व्यक्ती, या 2 घटक पाहिजे ते करिअर करू शकतात. फक्त काही मर्यादा आहे. जसं पोलीस डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये ते जाऊ नाही शकत. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग फील्डमध्ये ब्लाइंड व्यक्ती जाऊ नाही शकत. ठीक आहे. मर्यादा आहेत, जाऊ नाही शकत म्हणण्यापेक्षा. असे काही विशिष्ट क्षेत्र जे त्यांच्या कमतरतेशी संबंधित आहे सोडले, तर 95% क्षेत्रांमध्ये व्हिज्युअली चॅलेंज आणि ऑर्थोपेडिक व्यक्ती जाऊ शकते. हेच हिअरिंग इम्पेअर्ड मुलांच्या बाबतीत थोडं प्रमाण अजून कमी होऊन जातं. म्हणजे अनेक क्षेत्रांमध्ये ते जाऊ शकतात, पण बरीचशी क्षेत्र अशी आहेत की त्यांना अडचण आहे. एक सोपा मुद्दा सांगतोय, जिथे जिथे त्यांच्या कमतरतेशी डायरेक्ट संबंधित काम आहे तेवढं जर सोडलं, तर बाकी ही मुलं सगळं करू शकतात. जास्त मर्यादा पडतात या गतिमंद आणि मतिमंद मुलांसाठी. या मुलांना मोठ्या प्रमाणात मर्यादा पडतात, पण तरीही काही क्षेत्र असे आहेत की त्याच्यात ते नक्की काम करू शकतात. हा मुद्दा तुम्ही समजून घ्या. आता काय करायला पाहिजे की ग्रॅज्युएशन या मुलांचं होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही शिक्षक म्हणून तुमची इतकी मोठी जबाबदारी आहे. मी तुम्हाला सांगतो, सर्वात मोठी जबाबदारी या मुलांची तुमची आहे, त्यांच्या पालकांची नाही. त्याचं कारण असं आहे, यांचे पालक यांच्यासाठी फार काही करू शकत नाहीत. तुम्हीच त्यांचे पालक आहात. आणि हे कटकटीचं काम नाहीये बरं का. हे निसर्गाने दिलेली तुम्हाला खूप मोठी संधी आहे. प्रेम, काळजी आणि जबाबदारी या 3 गोष्टींनी जर तुम्ही या मुलांकडे बघायला सुरुवात केली, तर तुम्ही बघा काय चमत्कार करून दाखवाल. एकदम सोपं सांगू का? मी फार सोपा मास्तर आहे, मी कठीण काहीच बोलत नाही. तर विकास मुद्दा असा आहे की आपल्याला
असा विचार करता आला पाहिजे की हा जो दिव्यांग मुलगा मुलगी माझ्या समोर आहे, हा जर माझाच भाऊ असता किंवा माझ्या जवळच्या मित्राचा मुलगा असता किंवा माझ्या बहिणीची मुलगी असती, तर मी याच्यासाठी काय काय केलं असतं. बस एवढंच करायचं, बाकी काही नाही करायचं. मी तुम्हाला सांगतो. मग काय काय करायचं हे सगळं आपल्याला चांगलं माहिती आहे. ठीक आहे. तर तुम्हाला ऑब्झर्वेशन करून पहिल्यांदा हे बघायचंय की अकॅडमिक्समध्ये या मुला-मुलीला किती रुची आहे, किती इंटरेस्ट आहे. एक लक्षात घ्या, 12वी नंतरचं शिक्षण किंवा ग्रॅज्युएशन नंतरचं शिक्षण यामध्ये 2 भाग पडतात. एक पडतं अकॅडमिक रिलेटेड, एक पडतं स्किल रिलेटेड. ठीक आहे. तर अकॅडमिक रिलेटेड असलं तर त्याने त्याच्यातलं उच्च शिक्षण घेणं गरजेचं आहे. स्किल रिलेटेड जर त्याचं असलं तर त्या स्किल मधलं पुढचं शिक्षण त्याने घेणं गरजेचं आहे. मात्र सर्वसाधारण आम्ही असा सल्ला देतो, शक्य असेल तोपर्यंत या मुलांचं किमान ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. ठीक आहे. आता ग्रॅज्युएशनमध्ये ते एका बाजूला ग्रॅज्युएशन करू शकतात, पण कायम लक्षात ठेवा तुमच्या मुलामुलींसाठी पण तुम्हाला उपयोगात येईल. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी विशेष असतं. प्रत्येक व्यक्तीत. जसं माझ्यामध्ये आता संवाद साधण्याचं वैशिष्ट्य माझ्यात आधीपासून आहे. मला ते सापडलं म्हणून मी आज या क्षेत्रात ही प्रगती करतोय किंवा सामाजिक काम करणं हे माझ्यात असं ठासून भरलंय. मला कुणासाठी तरी काहीतरी करणं हा माझा धर्म आहे. तसं प्रत्येकात काही विशेष असतं. तर मास्तरला, आई-वडिलांना आणि त्या मुला-मुलीला काय विशेष असतं हे समजलं पाहिजे. आणि मग ते जे विशेष आहे त्या संदर्भातलं शिक्षण आणि प्रशिक्षण पुढे झालं पाहिजे. ही फार मोठी जबाबदारी आपली आहे. यासोबत अनेक क्षेत्रांमध्ये ही मुलं पुढे जाऊ शकतात. पण 12वी पर्यंत ज्यांचं शिक्षण मर्यादित आहे किंवा ज्यांना खूप इंटरेस्ट नाहीये हायर एज्युकेशनमध्ये, मात्र अभ्यास करू शकतात, केलेला आहे आणि नोकरीची खूप घाई आहे, अशा मुलांना 12वीच्या आधारे क्लरिकल ग्रेडच्या परीक्षा आहेत. गव्हर्नमेंटच्या, ज्याच्यामध्ये दरवाजा लावशील, ज्याच्यामध्ये त्यांना 12वीच्या आधारे स्पर्धा परीक्षा देता येतात. त्यासाठी ते तयारी करू शकतात. पण एक लक्षात ठेवा, सगळ्याच दिव्यांगांच्या बाबतीत त्यांना, त्यांच्या परिवाराला आणि आपल्याला सुद्धा घाई फार असते की याचं लवकर कामाला लागला तर फारच बरं आहे, लवकर पोटापाण्याला लागला तर फारच बरं आहे. या घाईपोटी अनेकांचं आयुष्यात नुकसान होतं. हे दिव्यांगांचंच नाही, आपल्या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे. गरिबी होती म्हणून, अडचणी होत्या म्हणून त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न न करता जो सर्वात जवळचा मार्ग आहे तो घेऊन टाकणं, यामुळे आपण बऱ्याच वेळा आपल्या क्षेत्रातही पुढे जात नाहीत. म्हणून दिव्यांग मुलांना खरंच खूप गंभीर अडचण आहे का, मग तुम्ही त्यांना एक छोटा जवळचा शॉर्टकट द्या. पण काही मुलं तुम्हाला अशी दिसतील दिव्यांगांमधली की ती अधिक स्मार्ट आहेत, त्यांचा IQ चांगला आहे आणि त्यांना जर योग्य वातावरण मिळालं तर ते अजून उच्च स्तरावर जाऊ शकतात. अशी मुलं हेरून त्यांना तुम्ही उच्च शिक्षणाला पाठवा. त्यांना करिअरची घाई करायला लावू नका नोकरीची. तर हे निवडण्याचं काम सुद्धा तुमचं आहे. कौन लंबी रेस का घोडा है, किसको ये नहीं पॉसिबल है, हे तुम्हाला. आणि म्हणून ऑब्झर्वेशन फार महत्वाचं आहे मुलांचं. त्यावर चिंतन फार महत्वाचं आहे. त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा औपचारिक अनौपचारिक करत राहणं फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यातून मग तुम्ही त्यांना गाईड करू शकाल की कोणी उच्च शिक्षणाला जायचं, कोणी स्किल डेव्हलपमेंटमध्ये जायचं, कोणी कोणत्या क्षेत्रात जायचं. माझ्याकडे एक मुलगा आला, त्याला दोन्ही पाय नाही आहेत, त्याला पाठीचा कणा पण नाहीये, त्याचं शरीर एकदम कमजोर आहे आणि पुन्हा त्याला दिसायला पण कमी आहे थोडं. आणि त्यातल्या त्यात अजून त्याला आई नाहीये आणि त्याला वडील पण नाहीये.
ठीक आहे. तो मुलगा आला, संस्थेमध्ये गेली 2 वर्ष राहतो आणि आल्यावर ना त्याच्यात जो काही विकास झाला, त्याचं जे काही मी ऑब्झर्वेशन केलं, तर तो आला होता स्पर्धा परीक्षा देण्यासाठी. तो तयारी पण करतोय. पण मला असं जाणवलं, की त्याला सामाजिक कामामध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. म्हणजे डायरेक्ट सामाजिक काम, जे समजा आता मी करतोय संस्थेच्या माध्यमातून, अशात त्याला खूप रुची आहे. आणि तो बोलला पण तसं मला आणि मला पण ते जाणवलं. तर आता त्याचा ट्रॅक आम्ही बदलवला. तो आता ऑफिसर नाही होणार. त्याला मी आता MSW करायला पाठवतोय आणि तो सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तम पुढे काम करेल. तर या प्रकारचं ऑब्झर्वेशन आपल्याला केलं पाहिजे. ही मुलं एज्युकेशन क्षेत्रात, काउन्सेलिंग क्षेत्रात, व्हॉइस आर्टिस्ट, ऍक्टिंग, रायटिंग, डिझायनिंग, प्रिंटिंग, रिटेल इंडस्ट्री, कॉम्प्युटर्स, रेडिओ जर्नलिझम, कोडिंग, डाटा एंट्री, ग्राफिक डिझाईन अशा असंख्य क्षेत्रांमध्ये काम करू शकतात. मी याची यादीच्या यादी तुम्हाला देईन. ठीक आहे. पण या सगळ्यांमध्ये ते काम करू शकतात. 2 महत्वाचे मुद्दे असतात यामध्ये. एक असतं नोकरी करणं आणि एक असतं व्यवसाय करणं करिअरमध्ये. ठीक आहे. आता नीट लक्ष देऊन ऐकाल प्लीज. नोकरी करण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते आणि व्यवसाय करण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते आणि त्यानंतर मग गरजेप्रमाणे अनुभवातून त्याचा विकास होत जातो. ठीक आहे. आणि म्हणून मला हे सुद्धा बघावं लागेल की कोण काय करू शकतं. दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये असं आहे की आपल्याकडे नोकरीला जास्त प्राधान्य दिलं जातं. तुम्ही नीट लक्ष द्या. जसे शिक्षक असतात, ज्या मानसिकतेचे असतात, तीच मानसिकता हळूहळू मुलांची तयार होत जाते. कारण ते शिक्षक, ते पालक सातत्याने त्या व्यक्तीशी त्याच अँगलने बोलत असतात. नोकरी चांगली असते, नोकरी चांगली असते, शासकीय नोकरी चांगली असते, सुरक्षितता असते, एकदा मिळाली तुम्हाला की तुमच्या आयुष्याच्या समस्या सुटून जातील. हे असं सातत्याने आपण आपल्या मानसिकतेतून बोलत असतो. त्यामुळे त्यांची पण मानसिकता तीच होते. आणि लक्षात ठेवा, एकूण संख्येमध्ये 2 ते 3% मुलं फक्त शासकीय नोकरीत जाऊ शकणार आहेत, दिव्यांग. आणि तुम्ही आम्ही असू तर आपण एक 8-10% बस. त्याच्या व्यतिरिक्त कोणीच जाऊ शकणार नाहीये. ठीक. खाजगी नोकऱ्या सुद्धा 25 ते 30% मुलांनाच मिळणार आहेत. त्याच्याहून जास्त मुलांना तुमच्या मिळणार नाहीये खाजगी नोकऱ्या. ठीक आहे. मग उरलेल्या मुलांनी काय करायचं? तर मग शेवटी ते नाईलाजाने काहीतरी व्यवसाय करतात. ठीक आहे. माझं असं म्हणणं आहे, जर व्यवसायाभिमुखता तयार करता आली, त्या प्रकारचे त्यांचे कौशल्य हेरून आपल्याला त्यांचा विकास करता आला, तर सुरुवातीपासूनच जर त्यांनी व्यवसाय केला, तर नाईलाजाने करावे लागणाऱ्या प्रयत्नांच्या अगोदरच ते खूप यशस्वी झालेले असतील. म्हणून शासकीय नोकरी, खाजगी नोकरी आणि व्यवसाय हे 3 गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये असा त्रिकोण आहे, लक्षात घ्या. वरच्या बाजूला आहे सरकारी नोकरी, या इथल्या बाजूला आहे खाजगी नोकरी आणि हा सगळा व्यवसायाचा भाग आहे. ठीक आहे. आणि ही मुलं करू शकतात. ज्या वेळेस मी असं म्हणायचो की माझी मुलं आता त्यांना दिसत नाही, त्यांना हात नाही आहेत दोघं, पण ते क्लास 1 ऑफिसर होणार आहेत, ते कलेक्टर होणार आहेत, ते असिस्टंट कमिशनर होणार आहेत. तर 95% लोक असं म्हणायचे पहिल्यांदा, कसं काय शक्य आहे? याचाच अर्थ असा असतो, आपल्याला जे शक्य वाटत नाही ते कधीच होऊ शकत नाही असा विचार करून आपण लोकांकडे बघतो आणि तसं नसतं. म्हणून ते प्रत्येक गोष्ट करू शकतात जर त्यांना त्या प्रकारचं वातावरण आणि दृष्टिकोन दिला तर. व्यवसायामध्ये इतके प्रचंड व्यवसायाच्या संधी आहेत की मी तुम्हाला काय सांगू. प्रत्येक गोष्टीचा व्यवसाय होऊ शकतो. फक्त एक लक्षात घ्यायचं, काय चलती आहे यापेक्षा आपल्यात काय आहे हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे. कापड आणि खाद्य हे 2 उद्योग असे आहेत जगामधले की त्यांना कधीही रिसेशन येत नाही, कधीच नाही, तुम्हाला सांगतो. आणि तिसरं क्षेत्र आता झालंय टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी म्हणजे फक्त कॉम्प्युटर नाही बरं का.
टेक्नॉलॉजीत खूप वेगवेगळी कामं असतात, त्याला रिलेटेड पूरक कामं असतात, पूरक व्यवसाय असतात. तर या प्रत्येकाला भरपूर चॉईस आहे. आता मात्र जर आपल्याला या मुलांना करिअरमध्ये घडवायचं असेल, तर तुमच्या रिलेटेड एक गोष्ट सांगतो. काय त्या मुलांमध्ये असलं पाहिजे, नोकरी करायची असो किंवा व्यवसाय करायचा असो. ठीक आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, या मुलांना क्वालिटीचं काम करण्याची वृत्ती विकसित झाली पाहिजे. म्हणजे कोणतंही काम करू दे त्याला आयुष्यात. प्रश्न हा नाही की तो कोणत्या क्षेत्रात जातोय. तुमचा मुलगा आहे, त्याचा अर्थ असा आहे की तो कोणतंही काम करेल तर बेस्ट करेल. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या घरातल्या आणि तुमच्या वर्गातल्या मुलांना तुम्ही दिलेली ही आयुष्यातली बेस्ट गिफ्ट राहील, सर्वोत्तम भेट. आणि हे भाषण देऊन मात्र होत नाही बरं का ही सवय. म्हणजे तुम्ही जर घरी देऊन भाषण द्यायला लागलात मुलांना, बघा ते सर काय म्हणत होते, अशाने नाही होत. हे आपल्याला रुजवावं लागतं अनौपचारिकरित्या, स्वतःच्या कृतीतून सुद्धा आणि आजूबाजूची परिस्थिती तशी निर्माण करून. दुसरी गोष्ट मुलांना द्या, ती आहे श्रमप्रतिष्ठेची आणि कष्टाची. ठीक आहे. म्हणजे कष्ट करणं वाईट नसतं. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, आत्ता कष्ट करा आयुष्यभर आराम राहील. याचा अर्थ काय रुजवतो आपण माहितीये मुलांमध्ये? आराम करणं चांगलं असतं, निवांत राहणं चांगलं असतं. लक्षात येतंय? फार कष्ट करू नये आयुष्यात, कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त पैसा मिळाला पाहिजे. हे अप्रत्यक्षपणे आपल्यातही रुजवलं गेलंय मागच्या पिढीकडून आणि आपणही पुढच्या पिढीत हेच रुजवतोय. खरं म्हणजे कोणतंच काम छोटं नसतं आणि कष्ट हे नुसतं तुमच्या करिअरसाठी नाही, तुमच्या शरीरासाठी सुद्धा आवश्यक आहे. कष्ट रुजवा. तिसरी गोष्ट आहे, पंक्च्युअलिटी रुजली पाहिजे. मी खूप मूलभूत गोष्टी सांगतोय करिअरसाठी. वेळेचं महत्व समजून घेणं, वेळेचं नियोजन करणं आणि वेळ पाळणं. मी तुम्हाला सांगतो, हे जर तुमची मुलं शिकलेत, त्यांना आयुष्यात पुढे खूप संधी असतील. मी 3 गोष्टी सांगितल्या. चौथी गोष्ट आहे, जी फार महत्वाची आहे, जी तुम्हाला आम्हाला जाणवते महत्वाची आहे, पण ती रुजत नाही लवकर, ती आहे प्रामाणिकपणा. आपली मुलं प्रामाणिक हवीत. ठीक आहे. आणि 5वी गोष्ट शेवटची, अशा अनेक अजून 5 गोष्टी, पण आज एवढ्याच. 5वी गोष्ट अशी आहे की तुमच्या मुलांना संवाद जमला पाहिजे. आता कम्युनिकेशन स्किल ही काही फार जगावेगळी आणि फार रॉकेट टेक्नॉलॉजी आहे का? तर नाही. कम्युनिकेशन मध्ये साधी गोष्ट आहे, समोरच्याचं बोललेलं समजवून घेणं. ऐकणं हे कम्युनिकेशन मध्ये सर्वात महत्वाचं लक्षण आहे. ऐकून घेणं, विचार करणं आणि त्यानंतर त्याला प्रतिसाद देणं. अर्थात आपल्यापैकी जे हिअरिंग डिझॅबिलिटीचे मुलं आहेत त्यांना याच्यात नक्कीच मर्यादा येतील, पण ती मुलं समोरच्याच्या हावभावांवरून सुद्धा समजून घेऊ शकतात, लिप मुवमेंट वरून समजून घेऊ शकतात. मूलभूत संवाद उत्तम साधता आला पाहिजे. चांगलं संवाद कौशल्य कोणतं असतं सांगू? एकदम छोट्या शब्दात सांगतोय, एका ओळीत सांगतो. लोकांना आपल्याशी बोलावंसं वाटलं पाहिजे, बस याला म्हणतात चांगला संवाद. एवढंच. या 5 गोष्टी जर तुम्ही तुमच्या मुलांना दिल्यात ना, ते आयुष्यात बेरोजगार राहणार नाहीत. त्यांना आयुष्यात त्यांच्या पोटापाण्याची तरी किमान समस्या येणार नाही. ते कोणत्याही क्षेत्रात गेलेत तर त्यांना डिमांड राहील. मी जगभर फिरतो, मी तुम्हाला सांगतो, या 5 गोष्टी असणाऱ्या लोकांचा इतका शॉर्टेज आहे, मी तुम्हाला काय सांगू. आणि त्यासाठी आपण या मूलभूत गोष्टी केल्या तर व्यवसायात आणि करिअरमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात संधी येतील. ठीक आहे. काही तुम्हाला मी हे सांगतो, मुलांची क्षमता काय आहे, त्यांचा पाया कसा आहे, त्यांच्यात कोणती कौशल्य मूलभूत आहेत आणि त्यांची वृत्ती कशी आहे, हे बघून त्यांचं करिअर निवडलं पाहिजे.
हे बघा, वृत्ती म्हणजे काय, तेच की एक मिनिट बेटा, नको त्रास देऊ राजा. वृत्तीचा अर्थ असा आहे, वृत्तीचा अर्थ की त्या व्यक्तीला एकूणच व्यवसायाप्रती काय लागतं. आता व्यवसायामध्ये ना खूप धाडस लागतं, नवीन नवीन गोष्टी कराव्याशा लागतात, कराव्या लागतात. या अशा प्रकारचं नेचर त्याचं आहे का? स्वतःहून बोलावं लागतं जाऊन, ठीक आहे ना. तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा खरं तर लोकांशी स्वतःहून बोललं पाहिजे, कारण तुम्ही सेवक म्हणून आहात तिथे, बरोबर. पण आपल्याकडे दिसत नाही. त्यांच्याकडे जाऊन आपल्याला 4 वेळा बोलावं लागतं, तेव्हा ते एकदा बोलतात, राजेशाही थाटात. पण त्याची वृत्ती काय आहे त्याप्रमाणे त्याला आपल्याला क्षेत्र द्यावं लागेल, आणि त्यासाठी तुम्ही ते बघायला पाहिजे. उदाहरणार्थ बघा, त्या व्यक्तीची चिकाटी खूप आहे, धीर पण आहे त्याच्यामध्ये, आणि धाडस पण आहे, तर त्याला तुम्ही लॉंग आणि बिग करिअरसाठी रेकमेंड करा. ठीक आहे. असं एखाद्या मुलात दिसत नाहीये फार, तर त्याला थोडं मीडियम लेव्हलला टाका. कदाचित तो त्याच्यात जाऊन त्याच्यातलं ते कौशल्य विकसित होऊ शकेल. ठीक आहे. या बाबतीत अजून एक काम करा, शिक्षक आणि पालकांनी विशिष्ट क्षेत्राबाबतीतच आग्रही होऊ नका. कारण होतं काय, आपल्यालाच फार मर्यादित माहिती असतं, आणि त्या मर्यादित माहितीतून आपल्याला आपली वृत्ती आणि दृष्टिकोन जसा आहे त्याच्यातून बघून आपण त्याला करिअर निवडून देतो. तर त्याच्या बुटात जाऊन त्याच्या करिअरचा विचार करा, तुमच्याप्रमाणे करू नका. हे फार महत्वाचं आहे. आता जग काय बदललंय सांगतो. आपल्या मनोबल प्रकल्पामध्ये जवळपास 17 राज्यातली मुलं शिकायला येतात, बरं का. महाराष्ट्रातल्या संस्थेत 17 राज्यातून मुलं शिकायला येतात, आणि काय काय करतायत माहितीये? UPSCची तयारी करतायत, बँकांची तयारी करतायत, रेल्वेची तयारी करतायत, स्टाफ सिलेक्शनची तयारी करतायत, क्लरिकलची तयारी करतायत, आणि त्यांना शिकायला काय दिलंय सोबत? कोणी MBA करतंय, कोणी MSW करतंय, कोणी चार्टर्ड अकाउंटंट करतंय. मी हे मुद्दाम सांगितलं कारण या प्रकारचे करिअर सुद्धा ही मुलं आता करू शकतात, पण त्याचा अगोदर अवेअरनेस लागेल. त्याला हे करू शकतो हे सांगता येईल, मग त्याच्या क्षमता तपासून त्याने ते करायचं की नाही ते आपण ठरवू शकतो. ठीक आहे. तर तुमच्याकडच्या काही मुलांना अशा प्रकारची करिअर करण्याची क्षमता आहे सोबत. ठीक आहे. तर हे आपण जाणून ठेवाल. हिअरिंग इम्पेअर्ड जी मुलं असतात, या मुलांसाठी हॉस्पिटॅलिटी डिपार्टमेंटला खूप कामं आहेत. ठीक आहे. हॉटेल व्यवसाय, ट्रॅव्हल्स, टुरिझम याच्यामध्ये कामं आहेत, कुरिअर व्यवसायामध्ये कामं आहेत, कॉम्प्युटर्समध्ये खूप कामं आहेत. आता बघा, कॉम्प्युटरमध्ये DTP, ग्राफिक डिझायनिंग, लँग्वेजेस शिकणं, कॉम्प्युटर्स मधल्या वेगवेगळे सॉफ्टवेअर. आपल्या संस्थेतली एक जे माझे मित्र आहेत आपल्या संस्थेतले, त्यांनी स्वतः, ही इज 100% ब्लाइंड, त्यांनी कॉम्प्युटर्सची कंपनी सुरू केली आहे, सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली आहे. त्यांच्याकडे 11 नॉर्मल साइटेड लोक काम करतात. ठीक आहे. तर ही सगळी कामं ते करू शकतात. आर्ट, क्राफ्ट, कल्चर, फॅशन टेक्नॉलॉजी, कोडिंग, डिकोडिंग, या सगळ्यांमध्ये हिअरिंग डिसेबल्ड मुलं आणि व्हिज्युअली डिसेबल्ड मुलं काम करू शकतात. आम्ही आता मनोबलमध्ये असे प्रोजेक्ट सुरू करतोय, काही छोटे छोटे व्यवसाय तयार करतोय आम्ही. आमच्याकडे पायदान तयार करणारा एक मुलगा आहे. ठीक आहे. अप्रतिम सुतळीचं पायदान तयार करतो. त्याला थोडंसं आधुनिक रूप आम्ही दिलं. बेटा प्लीज श्लोक, मला खूप त्रास होतो याच्यामध्ये, थांब. पायदान तयार करणारा तो मुलगा होता, त्याला थोडं आधुनिक स्वरूप दिलं, त्याला मटेरियल वेगळ्या प्रकारचं आणून दिलं, डिझाईन वेगळ्या आणून दिल्या, आणि 6-7 लोक त्याला जोडून दिले, आणि तो एक लघु व्यवसाय आता आमचा सुरू झाला. त्यांनी मागच्या वर्षी लाखोंची उलाढाल केली. त्यांना मार्केटिंग करण्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला, आणि आता जोरदार मागणी त्या सगळ्या गोष्टीला आहे. तर त्याच्यात असं केलंय की ज्या गोष्टी बघून कराव्याच लागतात तिथे ऑर्थोपेडिक मुलगा दिलाय, आणि ज्या गोष्टींना बघण्याची गरज नाहीये, फक्त हाताने करता येऊ शकते, तिथे आपण ब्लाइंड व्यक्ती दिलाय.
तर असे कॉम्बिनेशन पण दिव्यांग व्यक्तींचे होऊन त्यांचे छोटे छोटे व्यवसाय सुरू होऊ शकतील. व्यवसायांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. पण याच्यामध्ये दोन प्रकारची मुलं असतात बघा, व्यक्ती, की काहींना व्यावसायिकता उत्तम समजते. ते छान बोलतात, ते उत्तम पटवून देतात, त्यांना कितीला काय विकायचं समजायला लागतं, आणि काही फक्त त्याच्यातल्या टेक्निकमध्ये पारंगत असतात. म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडे असं केलंय, तो जो करणारा माणूस आहे ना, मुलं आहेत ना, 2-3 मुलं मुली आहेत की जे पायदान अप्रतिम करतात, पण त्यांचं काम छान जमतं. 2 मुलं मुली अशी आहेत ना, त्यांना बिझनेस फार भारी समजतो. त्यांना येत नाही ते काही करता, पण ते बिझनेस भारी समजतो. मटेरियल कुठून आणायचं, आलेल्याशी कसं बोलायचं, त्याला कसं मार्केटिंग उत्तम करायचं, लक्षात येतंय? त्यांना ते काम दिलंय, यांना हे काम दिलंय. असं आपल्याला ज्याला जे उत्तम जमतं ते काम आपल्याला सुचवता आलं पाहिजे. या पद्धतीने आपण व्यवसायाकडे आणि स्किलकडे बघितलं पाहिजे. माझ्याकडे काही सुरुवातीपासून प्रश्न आलेले होते, ते प्रश्न मी तुम्हाला सांगतोय. एक प्रश्न असा असतो की जास्त स्कोप कशात आहे. ठीक आहे, तर मित्रमैत्रिणींनो, कधीच असा जास्त स्कोप कशातच नसतो. तुम्ही जास्त स्कोप कशात हे बघण्यापेक्षा त्या व्यक्तीत काय आहे हे बघणं फार महत्वाचं आहे. पण हे काम कठीण असल्यामुळे आपण कायम सोपा पर्याय निवडतो. ठीक आहे, कोणत्या क्षेत्रात नोकऱ्या लागतात तिकडे मुलांना द्या पाठवून, मग आपली ती घरातली मुलं असो की शाळेतली मुलं असो. तसं नाही करायचं. तर त्या व्यक्तीत काय, त्या व्यक्तीतलं जे ते सापडलं ना तुम्हाला, तर तुम्ही बघाल की ती व्यक्ती त्या क्षेत्रात स्कोप निर्माण करते. ठीक आहे, स्कोप जरी तुम्ही बघितलाच, पण किमान एवढं तरी बघा की त्या व्यक्तीला थोडा तरी इंटरेस्ट क्रिएट होतोय का. नाहीतर 1-2 वर्षामध्ये ती व्यक्ती ते क्षेत्र सोडून देईल, उपयोग होणार नाही. ठीक आहे, नोकरी केली पाहिजे का बिझनेस केला पाहिजे असा प्रश्न एकाने विचारलाय, त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलंय. हा वृत्तीचा विषय, हा नाईलाजाने करण्याचा विषय नाहीये, कायम लक्षात ठेवा. तुम्हाला चुणचुणीत दिसतो एखादा मुलगा, जरा असा खंबीर आहे मस्तपैकी, टाका त्याला व्यवसायामध्ये, त्याला घेऊ द्या थोडासा अनुभव. ठीक आहे, एक आहे की लवकर अर्थार्जन कशामुळे होईल. तुम्ही मुलांमध्ये हे बिंबवा की बेटा, तुम्हाला जी काही थोडीफार शारीरिक अडचण आहे त्यामुळे तुम्हाला काही गोष्टींना उशीर होणार आहे आणि त्याचा तुम्ही स्वीकार करा. तुम्हाला सुरुवातीला कमी पैसे मिळणार आहे इतरांपेक्षा, पण त्याचा स्वीकार करा. जर तुम्ही स्वीकार केला तर तुम्ही ते काम उत्तम करू शकाल, आणि कोणत्याही कामामध्ये जेव्हा उत्तमता दिली जाते तेव्हा आपोआप त्याचं मूल्य वाढत जातं. कदाचित अपंग म्हणून सुरुवातीला कोणीतरी कमी पगार देईल, होतं आपल्या देशात असं, मला कल्पना आहे. पण ज्या वेळेस ती व्यक्ती त्याची चुणूक दाखवेल, त्याचं स्किल दाखवेल ना, त्यावेळेस 100% त्याला पैसे वाढवावेच लागतात. म्हणून त्यांना हे शिकवा की हे जग गुणवत्तेवर चालतं बेटा. सुरुवातीला कदाचित कमी तुम्हाला मिळेल, अडचणी जास्त येतील, पण घाबरू नका, तुम्हाला पुढे नक्की तुमचं मूल्य मिळेल. तर लवकर अर्थार्जन नाही होणार. बऱ्याच वेळा पालक भाबडे असतात, जी मुलं गतिमंद मतिमंद असतात किंवा सेरेब्रल पाल्सीची आहेत किंवा मल्टिपल डिझॅबिलिटीचे, त्यांना असं वाटतं आमच्या मुलांनी लवकरात लवकर पायावर उभं, लवकर त्यांना काहीतरी मिळावं. असं होणार नाही. हे नीट समजून घ्या आणि त्यांना समजून सांगा. आणि वेळ लागतो तर वेळ लागतो, त्याच्या बाबतीत अस्वस्थ होण्याचं काहीही कारण नाहीये. ठीक आहे, अपंग म्हणून तुम्हाला कोणीच नोकरी देणार नाही, हे त्यांच्या मनावर बिंबवा पहिल्यांदा. कारण आपल्याकडे मी बघितलंय, दया त्या मुलांवर करता करता त्या मुलांना पण दया मिळवण्याची सवय झाली आहे. अपंगाच्या आधारावर तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार नाहीये, हे मुलांना तुम्ही नवीन पिढीला शिकवा. मी अपंग आहे म्हणून मला हे द्या, मी अपंग आहे म्हणून मला ही सेवा द्या, खोटं आणि चुकीचं आहे. असा विकास होत नाही. अपंग म्हणून नाही, मला माझ्या कॅलिबरवर पुढे जायचं आहे, आणि ते कॅलिबर, ते कौशल्य, ती वृत्ती वाढवण्यासाठी शिक्षण, त्याच्यासाठी मास्तर, त्याच्यासाठी आपण सगळे आहोत. आणि म्हणून त्या मुलांना हे लवकर अर्थार्जन, कुठेतरी आपल्याला संधी आहे किंवा कुठेतरी आपल्याला रिझर्वेशन आहे म्हणून काहीतरी लवकर घेऊन टाका, ही अधीरता त्यांच्यातून काढा. निसर्ग आहे,
बदामाचं आणि आंब्याचं झाड विकसित व्हायला वेळ लागतो. गहू ज्वारी ही एका वर्षात 4 महिन्यात तयार होते. लक्षात येत आहे? आणि निसर्गाने सुद्धा प्रत्येक याला वेगवेगळा कालावधी दिलेला आहे. हे आपण स्वीकारतच नाही. आपल्याला सगळ्या जगाची घाई असते. ठीक आहे, ते त्यांच्यात रुजवा. कोणते कॉम्प्युटर कोर्सेस करावे, कोणत्या संस्थेत करावे याची यादी मी शेवटी सगळं तुम्हाला सांगणार आहे. पण तो प्रश्न होता बघा, कॉम्प्युटरमध्ये जी डीपडम मुलं असतात त्यांना जर डिझायनिंगचा उत्तम सेन्स असला, ती मुलं पेंटिंगमध्ये खूप छान असतात, तर त्यांना ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स दिला पाहिजे. ठीक आहे, त्यांना डीटीपीचा कोर्स देऊन उपयोग नाही किंवा त्यांना एक्सेल शीटचा कोर्स देऊन उपयोग नाही. त्यांना ग्राफिक डिझायनिंगचे कोर्स निघालेले आहेत. ही मुलं उत्तम प्रकारचं ग्राफिक डिझायनिंग करून देऊ शकतात. ठीक आहे, एक विचारलंय की या मुलांची अति काळजी काही पालक घेतात किंवा शिक्षक घेतात. तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, या मुलांनी स्वावलंबी होणं फार महत्वाचं आहे. आपण जे ब्लाइंड मुलांना असे दंडाला धरून इकडे तिकडे मिरवत राहतो ना, दॅट इज द व्हेरी रॉंग थिंग. ठीक आहे, मग त्यांना आयुष्यभराचा आधार लागतो. म्हणून जितकं शक्य आहे त्यांच्या शारीरिक अक्षमतेवर मात करून जेवढं शक्य आहे तेवढं त्यांना जास्तीत जास्त गोष्टी स्वतः करता आल्या पाहिजे. चालणं असेल, वावरणं असेल, अंदाज घेणं असेल, प्रवास करणं असेल, बोलणं असेल, लोकांशी काय असेल नसेल, 12वी पर्यंत जर तुम्ही त्यांना स्वावलंबी केलं ना, तर त्याच्या इतकी बेस्ट गिफ्ट अजून कुठलीच होणार नाही. आणि तुम्ही त्यांना अगदी सांगा की तो पाण्याचा ग्लास उचलून बरोबर तिथपर्यंत आवाजाच्या दिशेने दे आलेल्या गेस्टला. तुम्हाला जर कोणी म्हटलं ना, काय दिव्यांगांना कामं सांगतात का, तर त्यांना गप्प बसवायचं. त्यांना म्हणा, तुम्हाला काही समजत नाही, शट युअर माउथ. ठीक आहे, कारण प्रत्येक गोष्टीचा अनुभव त्या मुलांना घेता आला पाहिजे, तर ते करिअरमध्ये पण टिकतील. ठीक, कॉम्प्युटरसाठीच्या काही ट्रेनिंग ऑर्गनायझेशन आहेत. एकतर बेसिक कॉम्प्युटर ट्रेनिंगसाठी आपल्या संस्थेमध्ये जळगावला आणि पुण्याला त्या मुलांना जॉज वापरता येईल, त्या मुलांना NVDA वापरता येईल, त्या मुलांना MSCIT करता येईल, अशा प्रकारचे खास व्हिज्युअली चॅलेंज मुलांसाठीचे, ऑर्थोपेडिक मुलांचे पण आपण कोर्सेस केलेले आहेत. तर मनोबलमध्ये ते येऊ शकतात. त्यासोबत एनेबल इंडिया नावाची एक संस्था आहे, व्हिजन एड्स नावाची संस्था आहे आणि iSPEM नावाची संस्था आहे. या बँगलोरमध्ये संस्था आहे. यांचे हायर एंडचे कोर्सेस खूप चांगले आहेत. ठीक आहे, ऍक्सेसिबिलिटी टेस्टिंग संदर्भातला आता एक कोर्स निघालेला आहे, खूप चांगला कोर्स आहे. प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा आहे. हे सगळे कोर्सेस अर्थात हे कोणी केले पाहिजे, आता ज्यांना त्याच्यातली मूलभूत म्हणजे आवड आहे. हे बघा, मोबाईलवर गेम खेळणं हे मोबाईल किंवा कॉम्प्युटरची आवड असण्याचं लक्षण नाहीये. ज्यांना त्याच्यात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची कायम धडपड असते, अशांना आपण याच्यामध्ये टाकू शकतो. 12वी नंतर रिटेल इंडस्ट्रीसाठी खूप चांगले ट्रेनिंग आपल्या देशामध्ये दिले जातात. युथ फॉर जॉब नावाची संस्था आहे आणि त्याच्यामध्ये अजून अशा 10 संस्था आहे. मुंबईची एक संस्था आहे, माझ्याकडे सगळी यादी येते. हे लोक 4 महिन्यांचं ट्रेनिंग देतात. फ्री ट्रेनिंग असतं, राहणं खाणं सगळं प्रशिक्षण फ्री. त्याच्यामध्ये ते त्यांना कम्युनिकेशन शिकवतात, इंग्लिश शिकवतात, थोडं कॉम्प्युटर शिकवतात, मॅनर्स एटिकेट शिकवतात, मोबिलिटी शिकवतात आणि या मुलांना 8-10 हजारापर्यंतचा प्रायव्हेट जॉब मिळवून देण्यासाठीची पण जबाबदारी घेतात. मग ते ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये असेल, रिटेल इंडस्ट्रीमध्ये असेल, शॉपिंग मॉलमध्ये असेल, या मुलांना त्यांच्या स्किलप्रमाणे जॉब दिले जातात. यासाठी सुद्धा खूप चांगली चळवळ सुरू आहे. दुर्दैव असं आहे, आपली मुलं मिळत नाही त्यांना. का मिळत नाही? आपल्या मुलांना बाहेर पडायचं नसतं. आपल्या मुलं म्हणतात, आम्ही बँगलोरला काम नाही करणार. का नाही काम करणार? ते सगळंच आपल्या राहुरीमध्ये, जळगावमध्ये, भडगावमध्ये, धुळ्यामध्ये कसं मिळेल आपल्याला? थोडक्यात आपल्या मुलांना बाहेर पडण्याची तयारी करावी लागेल. ठीक आहे, या सगळ्यांच्या सोबत आपल्याला विशेषतः मला प्रश्न होते की जे इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीचे मुलं आहेत यांनी काय करावं. तर काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतील सगळ्यांना, विशेषतः पालकांना, की ती मुलं पायावर नाही उभी राहू शकत.
खूप थोड्या संस्था, 4 संस्था भारतात अशा आहेत की अशा मुलांना एकत्र करून त्यांना काहीतरी काम, कारण ते एकच काम कुठलं तरी रुटीन करू शकतात, ते त्यांची बुद्धी वापरू नाही शकत, ते करून त्याच्यातून 2-5 हजार त्यांना मिळू शकेल अशी व्यवस्था केलेली आहे. पण आपल्याला स्थानिक पातळ्यांवर ही व्यवस्था करावी लागेल. एक छोटा प्रयोग आपण दीपस्तंभमध्ये करतोय. जी मतिमंद मुलं असतात ना, त्यांच्यावर हा प्रयोग आहे. तो प्रयोग असा आहे, मतिमंद मुलांची अडचण काहीच नसते. म्हणजे ते हायपर होत नाही, ते कोणाला डिस्टर्ब करत नाही, ते काहीच करत नाही. पण ते बौद्धिकदृष्ट्या एक 6-7 वर्षांचे फक्त असतात. ठीक आहे? पण त्यांना विशिष्ट काम दिलं तर ते त्यांचं करतात, शांत राहतात. अशी मुलं सोबत घेतोय. काही ब्लाइंड मुलं सोबत घेतोय आणि काही विधवा परित्यक्त्या मुली असतात 20-22 मधल्या, त्या घेतोय. आणि यांना एकत्र करून यांचे आम्ही कापड व्यवसाय सुरू करतोय, फूड इंडस्ट्री संदर्भातले छोटे छोटे व्यवसाय सुरू करतोय. तर पहिल्या टप्प्यात आम्ही 25 लोकांना तसं काम देणार आहोत. काम देणार, कौशल्य शिकवणार, त्यांना राहायला जेवायला व्यवस्थित जागा, कायमचं आयुष्यभर ते राहू शकतील अशी व्यवस्था करणार आणि मग ते आयुष्यात उत्तमतेने आत्मसन्मानाने जगतील. पण अशा व्यवस्था आपल्याला स्थानिक पातळ्यांवर व्हाव्या लागतील. त्यासाठी स्थानिक जिल्हा पातळीवरच्या रोटरी लायन्स सारख्या संस्था, वेगवेगळे उपक्रम यांच्याबरोबर आपल्याला काम करावं लागेल. तेव्हा या मुलांच्या काही समस्या रोजगाराच्या सुटतील. तर या प्रकारचं काम आपल्याला या मुलांसाठी करावं लागेल. अजून एक काम करा. बेसिक ग्रॅज्युएशन ज्या मुलांना करायचंय, बेसिक शिक्षण घ्यायचंय, कौशल्य, त्यांना सगळ्यांनाच पुण्या मुंबईला गेले पाहिजे हे जे डोक्यात आपलं भरलेलं असतं, हे सुद्धा काढा. ते त्या मुलांच्याच नाही, मला तर वाटतं दिव्यांग मुलं आणि नॉर्मल मुलं यांच्यात काहीही फरक नसतो. सगळं सारखं असतं. सगळ्यांना फक्त मोठ्या शहरात जाण्याची ओढ आहे. आपल्याला त्याची गरज आहे की नाही, आपल्याला खरंच त्याचा उपयोग आहे की नाही, हे काहीही बघितलं जात नाही. ठीक आहे? तर खरंच गरज आहे अशा मुलांना तुम्ही पाठवू शकतात. आता या क्षेत्रामध्ये आपण जे मूलभूत काम केलंय त्याच्यात काय सुविधा होऊ शकते ते मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, ज्या मुलांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायचे आहेत ते कसे निवडायचे ते सांगतो. तिकडे पण नुसती गर्दी, सगळ्यांनी येण्याचं काम नाही येते. ठीक आहे? ज्याला बेसिक अभ्यासाचा पाया बरा आणि चांगला आहे तेच इकडे टिकू शकतात, बाकीचे टिकूच शकत नाही. ठीक आहे? एक. दुसरं, ज्याला खरंच त्याबद्दलची ओढ आहे आणि प्रचंड मेहनतीची तयारी आहे. लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेमध्ये पण स्पर्धा आहे, दिव्यांगांमध्ये पण स्पर्धा आहे. ते उगाच 2-4 वर्ष काहीतरी करत राहायचं आणि करून बघू असं नाहीये. ज्यांना अकॅडमिक्सची आवड पण आहे, फक्त आजपर्यंत जरा अडचणी होत्या म्हणून तेवढी जास्त प्रगती दाखवली नाही, पण मूलभूत प्रगती तरी केली आहे, अशांनाच कॉम्पिटेटिव्ह मध्ये टाका. अशांची माहिती तुम्ही नक्की मनोबलकडे पाठवा. आम्ही सुद्धा त्यांचं स्क्रीनिंग करतो, एंट्रन्स घेतो आणि नंतरच त्यांनी क्लास 1, क्लास 2 की क्लास 3 करावं हे सुचवतो आणि तेवढंच प्रशिक्षण त्यांना देतो. तर हा एक झाला कॉम्पिटेटिव्हचा. कॉम्पिटेटिव्हचं देशासाठीचं मूलभूत काम आपण करतोय, त्याच्यामुळे तुम्ही ते आपल्याकडे पाठवू शकता. दुसरी गोष्ट आहे, ज्यांना वेगळ्या क्षेत्रातलं उच्च करिअर करायचं आहे. काही मुलं खूप शार्प असतात अभ्यासामध्ये आणि ते म्हणतात नाही आम्हाला लॉ करायचं आहे. ठीक आहे? तर अशा कोणत्याही वेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्याचं पॅशन जी मुलं दाखवतायत त्यांचं करिअर काउन्सिलिंग आपल्या संस्थेत केलं जातं. तुम्ही त्यांची माहिती आमच्याकडे पाठवा, ऑनलाईन पद्धतीने आम्ही त्यांचं तुम्हाला काउन्सिलिंग करून देऊ. लॉ, MSW, त्याच्यानंतर मॅनेजमेंट, फाईन आर्ट्स, ट्रॅव्हल टुरिझम, भरपूर काहीतरी करावंसं वाटतंय, अशा मुलांचं काउन्सिलिंग तुम्हाला आम्ही करून देऊ. ठीक आहे? सर्व मुलांचं काउन्सिलिंग करण्याची क्षमता आमच्यात सध्या नाही, कारण तेवढी लोक नाहीत आमच्याकडे. ठीक आहे? पण ज्यांना काहीतरी उच्च करायचंय, वेगळं करायचंय, तो स्मार्टनेस त्यांच्यात आहे, अशा मुलांची माहिती कळवा, त्यांचं काउन्सिलिंग आम्ही करून देऊ. ठीक आहे? हा एक विषय. ज्या मुलांना ग्रॅज्युएशन करायचं आहे पण त्या प्रकारचं ग्रॅज्युएशन जिल्हा स्तरावर उपलब्ध नाही, त्यांना तुम्ही पुण्याला किंवा जळगावला पाठवू शकतात आपल्या मनोबल संस्थेमध्ये. ठीक आहे? जरी ते मुलं तिथे राहिले म्हणजे त्यांच्या जिल्ह्याला,
तर त्यांना लागणारं स्टडी मटेरियल, त्यांना लागणारे ऑडिओज, त्यांना लागणारे कॉम्प्युटर ट्रेनिंग हे सगळं देण्याची व्यवस्था आपली संस्था तिथे त्यांच्या जिल्ह्यात पण करेल. ठीक आहे, ते पण आपण एक करू शकणार आहोत. ठीक आहे, या सगळ्यांमध्ये मी तुम्हाला आता काही विशिष्ट प्रोजेक्ट सांगतोय आणि त्यांचे नंबर सांगतोय. आपण काय करतो, मनोबल प्रकल्पाअंतर्गत आपण मैत्री नावाचा एक उपक्रम सुरू केलाय. मैत्रीमध्ये आपण काय करतो, यामध्ये आपण दिव्यांग मुलांच्या म्हणजे विशेषतः 10वी नंतरच्या किंवा 10वी नंतरच्या मुलांच्या कुठल्याही समस्या असतील तर त्या ऑनलाईन सोडवतो. म्हणजे काय काय समस्या असू शकतात तुम्हाला सांगतो. 1, करिअरची समस्या असते. 2, शिक्षणासंदर्भातली काही समस्या असते. करिअरची काय समस्या, कुठलं करिअर निवडू, काय करू, मला नर्सिंग करायचंय, मी कुठे जाऊ, या संदर्भात काही स्कॉलरशिप आहे का, मला कॉम्प्युटरचा कोर्स करायचा आहे, ऍक्सेसिबिलिटीचा कुठे करू, बँगलोरला मला माहिती नाही, मला तिथे राहण्याची व्यवस्था नाही, जेवणाची व्यवस्था नाही, काही पण अडचण असू द्या, त्या व्यक्तीने फक्त आम्हाला SMS करायचा, व्हॉट्सअप करायचा, दॅट्स इट. शिक्षणात काय समस्या असू शकते, मला स्टडी मटेरियल मिळत नाहीये, मला रायटर मिळत नाहीये, मला विशिष्ट विषय शिकवण्यासाठी शिक्षकच मिळत नाहीये, पण मला खूप शिकण्याची इच्छा आहे, मला शिक्षणासाठी काही आर्थिक मदत मिळत नाहीये, किंवा मला व्हेकल मिळत नाहीये, मला लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर मिळत नाहीये, मी ब्लाइंड आहे पण मला शिकायचंय, असं कुठलीही समस्या. या 2 समस्या. आता याच्या व्यतिरिक्त काउन्सिलिंगच्या समस्या असतात. काहींना इमोशनल म्हणजे भावनिक अडचणी असतात, काहींना सायकोलॉजिकल अडचणी असतात, खूप राग येतो, खूप चिडचिडेपणा असतो, खूप निराशा आलेली असते, डिप्रेशन असतं. अशा प्रकारच्या दिव्यांग मुलांच्या समस्यांवर त्यांना गायडन्स करू शकतील असे 20 लोकांचं पॅनल काउन्सिलरचं आम्ही तयार केलेलं आहे. ठीक आहे, त्या येऊ शकतात. काहींना पालकांच्या समस्या असतात, काहींचे पालक पण दिव्यांग असतात म्हणून अडचणी असतात. तर या प्रकारच्या सर्व समस्यांसाठी मैत्री ही हेल्पलाईन आहे. आणि त्याची कार्यपद्धती काय आहे, त्या मुलाने किंवा मुलीने त्या मुलाचं नाव, त्या मुलाचा नंबर टाकायचा मोबाईल, आणि त्याची काय समस्या आहे ती डिटेल लिहून टाकायची, डिटेल लिहून द्यायची आणि ती त्या हेल्पलाईनवर पाठवून द्यायची. 24 तासाच्या आत त्या व्यक्तीला कॉल येणार आणि त्याच्यानंतर 24 तासात त्याचं काउन्सिलिंग सुरू होऊन जाणार. जोपर्यंत त्याची अडचण सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत त्याला आम्ही बॅकअप देतो. लॉकडाऊन वगैरे संपल्यावर हे सगळं आम्ही ऑफलाईन पण करू शकणार आहोत. हे झालं काउन्सिलिंग. या मुलांच्या ज्या गरजा असतील त्यांनी टाकायचं फक्त त्याच्यात, आम्ही प्रयत्न करू त्या सोडवण्यासाठी. जसं हे काउन्सिलिंग सेशन आम्ही देतोय तसे आम्ही ट्रेनिंग सेशन आता सुरू केले आहेत. म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचे ट्रेनिंग, मॅनर्स एटिकेटचे ट्रेनिंग, स्पोकन इंग्लिशचे ट्रेनिंग, ठीक आहे, सबकॉन्शियस कॉन्शियस माइंडचे ट्रेनिंग, हे सगळे ऑनलाईन ट्रेनिंग देण्याला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि याला दिव्यांग मुलं देशभरातून प्रतिसाद देत आहे. फक्त आम्ही लहान मुलांसाठी काम अजून करू शकत नाहीये, त्याच्यात एक्सपर्टाईज तुमचं आहे, आमचं नाहीये. 10वी 11वी नंतरचे जरा बऱ्यापैकी जागरूक असणाऱ्याच मुलांवर आम्ही करू शकतोय, कारण आमचं एक्सपर्टाईज नाहीये खाली म्हणून. ठीक आहे, तर हे मैत्री सुविधा आहे. दुसरं एक चांगला कोर्स आता असा आम्ही केला, आम्ही स्पर्धा परीक्षांचं ऑनलाईन ट्रेनिंग दिव्यांगांना द्यायला सुरुवात केलं. म्हणजे काही दिव्यांगांना जळगावला किंवा पुण्याच्या आपल्या प्रकल्पात येता येत नाही. ठीक आहे, आणि सगळ्यांना इथे ट्रेनिंग देणं आम्हाला शक्यही नाही, कारण हे सगळं निवासी प्रशिक्षणाला 1.5 करोड रुपये दरवर्षी लागतात आणि शासनाची अजून मदत नाही, कारण अशी व्यवस्था शासनामध्ये नाहीये या मुलांसाठी. आम्ही लोकांमधून 500-1000 रुपयापासून सगळे डोनेशन उभारून हा सगळा गाडा चालवतो. म्हणून सगळ्यांना इथे आणू शकत नाहीये, तर बाकीच्यांना आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग देतोय. म्हणजे समजा पंढरपूरचा एखादा मुलगा आहे, त्याला सरळ सेवा भरतीचं ट्रेनिंग घ्यायचं आहे, तर आम्ही ते आता ऑनलाईन देतोय. इथून बेस्ट क्वालिटीचं ट्रेनिंग त्याला आम्ही देतोय. आणि या ट्रेनिंगला आता दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड, तेलंगणा इथून सगळे मुलं जॉईन झाले आहेत. तर हे ऑनलाईनचं ट्रेनिंग कॉम्पिटेटिव्हचं आम्ही सुरू केलंय. ऑफलाईन ट्रेनिंग आहेच. जे विशेष मुलं आहेत तुमच्याकडे की वाटतंय की हे क्वालिटीचं पोरग आहे, फार पुढे जाईल, अशा 12वी नंतरच्या कोणत्याही क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी आम्ही जळगावात आणि पुण्यात रेसिडेन्शियल सुविधा दिली आहे. म्हणजे त्याचं राहणं, खाणं, शिक्षण, प्रशिक्षण सगळं आपण करणार. फक्त अर्थात
हे विशेष मधल्या विशेष मुलांसाठी आहे, ते तुम्ही सुचवू शकतात. ठीक आहे. आणि एक उपक्रम आम्ही घेतो, तो दिव्यतेज म्हणून एक मस्त ऑर्केस्ट्रा तयार केलाय. पण त्या ऑर्केस्ट्राचं स्वरूप हे प्रेरणादायी आहे. वेगवेगळ्या प्रकारची दिव्यांग मुलं अफलातून गाणी, नाटक आणि त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी शेअर करतात. तर असं काम याच्यातलं चाललेलं आहे. मी तुम्हाला या संदर्भातल्या 2 हेल्पलाईन देतो. ठीक आहे. एक नंबर आहे 9930231666. हा एक नंबर आहे. आणि दुसरा नंबर आहे 9823520560. हे नंबर SMS आणि व्हॉट्सॲप साठी आहेत, फक्त कॉलिंग साठी नाहीत. तुम्हाला कॉलिंग साठी पण अडचण पाहिजे असेल तर याच नंबरवर SMS करा की मला बोलायचं आहे, तर ते तुम्हाला नंबर देतील किंवा कॉल करतील. तर या हेल्पलाईनवर तुम्ही मी जे जे काम आम्ही करतोय त्याच्यातलं विचारू शकतात. किंवा तुम्हाला वाटलं की ते हॉस्पिटॅलिटीचं ट्रेनिंग आमच्या 12वी नंतरच्या मुलीला द्यायचं आहे, ते बरं कुठे द्यायचं बरं, तुम्हाला जी शंका असेल तुम्ही SMS करा, व्हॉट्सॲप करा आणि तुमचे नाव नंबर टाका खाली. तुम्हाला निश्चित त्याच्याबद्दलची सपोर्ट सिस्टीम पुरवली जाईल. थोडक्यात 12वी नंतरच्या मुलांचं करिअर, व्यवसाय, नोकरी, प्रशिक्षण, व्यक्तिमत्व या संदर्भातलं काहीही असलं तर व्यवस्थित डिटेल माहिती पाठवा. आम्ही प्रयत्न करू त्याबद्दलचं सगळं तुम्हाला पुरवण्यासाठी. आणि मात्र 12वी नंतरचे जे चुणचुणीत विशेष मुलं तुम्हाला जाणवले आहेत, त्यांचं रेसिडेन्शियल ट्रेनिंग सह पूर्ण आयुष्याची जबाबदारी आपली संस्था घेते. हे आपण का करतोय ते सांगतो तुम्हाला. मुद्दा असा आहे सतीश सर याच्यात, की या मुलांमधली पहिली फळी उंचीवर जाण्याची आपण आता तयार करतोय. ही पहिली फळी उच्च स्तरावर गेली की यांच्याकडे बघून बाकीचे मुलं तयार व्हायला लागतील. तुमच्या लक्षात येत आहे? जसं आपल्या याच्यात पण आपल्या गावातला एखादा मास्तर झाला 1975 मध्ये, आणि तो मास्तर झाल्यावर मग बाकीच्यांना वाटायला लागलं की अरे आपलं पण पोरग होऊ शकतं. तुमच्या लक्षात येत आहे? असं कोणीतरी समोर लागतं. तर दिव्यांगांमधली भारतातली अशी पहिली फळी तयार करण्याची जबाबदारी मनोबलने घेतली आहे. ठीक आहे. तर असे विशेष मुलं पाठवा, त्यांचं कल्याण होणार. मग मधली फळी आहे त्याच्याबद्दलचंही काम आता आपण सुरू केलंय, ते मी तुम्हाला शेअर केलं. तसं तर खूप काम करणं गरजेचं आहे, पण माणसांच्या, पैशांच्या आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या मर्यादा आहेत आपल्याला. पण पुढच्या 5 वर्षात या मर्यादा सुद्धा आपण मिटवणार आहोत. आणि मी तुम्हाला स्वप्न काय ते सांगतो. आपलं स्वप्न आजपासून भारतामधल्या दिव्यांग आणि अनाथ मुलांना उत्तम शिक्षण प्रशिक्षण मिळून ते त्यांच्या आयुष्यात पायावर उभे राहतात, अशी अख्ख्या भारतात आपल्याला व्यवस्था बसवायची आहे. आणि हे शक्य आहे, हे अशक्य नाही. एक पण मुलगा सुटता कामा नये. याच्या मागे विचार असा आहे की मुळात निसर्गाने त्यांना अडचणी दिलेल्या आहेत. तुमच्या येते ना लक्षात मल्लिकार्जुन? मुळात निसर्गाने अडचणी दिल्या आणि त्या अडचणी तुम्हाला आम्हाला नाही दिलेल्या. हो की नाही मॅडम? बरोबर. मग हे आपलं कर्तव्य आहे की आपल्याला ज्या स्ट्रेंथ दिलेल्या आहेत त्या त्यांच्यासाठी थोड्या तरी वापरावं. हे आपलं कर्तव्य आहे. ही सेवा वगैरे नाहीये बरं का. कारण हे हात, हे डोळे, हे ऐकण्याचे साधनं मला जे मिळाले फ्री मिळाले आणि मी त्याच्यासाठी काहीच केलेलं नाहीये. जर मला ते मिळालंय तर ज्यांना ते मिळालेलं नाही त्यांच्या सोबत मी काहीतरी करणं ही सेवा नाहीये, ही कृतज्ञता आहे. जे मला मिळालं ते मी फक्त परत देतोय. तर आपण सगळे मिळून अशी व्यवस्था या देशात तयार करूया ज्याच्यात शासन सोबत येईल, कंपन्या सोबत येतील, आपण मास्तर सोबत येऊ आणि स्वयंसेवी चांगल्या संस्था सोबत येतील. एकत्र येऊन असं करू की भारतात कोणीही दिव्यांग जन्माला आला किंवा अनाथ, मी अनाथांसाठी पण काम करतो, ज्यांना आई वडील दोघं नाही, अशा 12वी नंतरच्या सगळ्या मुलांची जबाबदारी संजीवन नावाच्या प्रकल्पात घेतली जाते. तुम्ही पण लक्षात ठेवा,
ज्याला आई वडील नाही असा मुलगा असला, मुलगी असली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी आपली संस्था घेते, कितीही मुलं येऊ देत. ठीक आहे. या दोन घटकांना बाकीच्यांचं आपण नाही करू शकत, कारण ती फार मोठी संख्या आपल्या देशात बेरोजगारांची आणि गरिबांची. पण दिव्यांग आहे आणि अनाथ आहे, त्याचं पालकत्व आपण घेतलं पाहिजे सगळ्यांनी. आणि त्याच्यासाठीच्या यंत्रणा, त्याच्यासाठीचे पैसे, इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळे आपण मिळून उभारू असा मला पूर्ण विश्वास वाटतो. तर आता जळगावला आम्ही 14 बिल्डिंग भाड्याने घेतल्या आहेत आणि 14 वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या बिल्डिंग मध्ये या दिव्यांगांबरोबर काम करतोय. किती अडचण येत असेल तुम्ही फक्त विचार करून बघा. पण पर्याय नाहीये. शो मस्ट गो ऑन, कितीही अडचण येऊ द्या. आणि आता 3 एकर जागा डोनेशन मध्ये मिळाली आहे. त्या 3 एकर जागेवर 60,000 स्क्वेअर फीटचं बांधकाम पहिल्या टप्प्यात करतोय आपण. 10 कोटी रुपये त्याच्यासाठी उभारतोय आणि भारतातली राष्ट्रीय संस्था उभारतोय दिव्यांगांच्या उच्च शिक्षणासंदर्भातली. त्याचं रूपांतर पुढे 5 वर्षात एका विद्यापीठात होईल आणि प्रत्येक राज्यात अशा संस्था उभारल्या जातील, अशी व्यवस्था आपण करणार आहोत. या 3 एकरच्या प्रकल्पामध्ये या मुलांचं उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षांचं शिक्षण, वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणं, शिक्षकांसाठीची पण प्रशिक्षणं आणि इथे आपण एक रिसर्च सेंटर उभारतोय या मुलांसाठीचं. तर असं स्वप्न बघितलंय आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी, आशीर्वादांनी आणि सगळ्यात महत्वाचं सहयोगाने, एकत्र काम केल्याने हे सगळं आपण देशात करू शकणार आहोत. मी माझ्या परीने आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संदर्भातले आपले काही प्रश्न असतील तर आता आपण ऑनलाईन मध्ये काही प्रश्न घेऊ. सतीश सर, त्याच्यानंतर मग मी समारोप करीन 2 मिनिटांचा. पण अगोदर आपण प्रश्न घेऊ. चालेल सर. या विकास सर, प्रश्न घ्या. बेटा पाणी दे रे जरा प्लीज. सर धन्यवाद. अगदी दीपस्तंभासारखं आपलं कार्य आहे. कार्यक्रमाच्या थोडक्यात जर सांगायचं झालं की 2000 कार्यक्रम यापूर्वी आपण केलेले आहेत. एवढं बारकाईचं निरीक्षण, प्रत्येक व्यक्तीमधलं, प्रत्येक मुलांमधलं अधिकारी घडवण्यासाठी काय पाहिजे, त्यांच्या पायावर थांबवण्यासाठी काय पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण सांगितलात. खरंच हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येकाच्या व्यावसायिक जीवनासाठी, मार्गदर्शनासाठी, समुपदेशनासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत सर. विद्यार्थ्यांमध्ये फरक आपण कधीच करत नाही. विद्यार्थी सामान्य असो किंवा दिव्यांग असो, त्यांच्यामध्ये असणाऱ्या क्षमता ओळखून जर त्यांच्यासाठी आपण करिअरसाठी मार्ग समोर ठेवलेत की नक्कीच तो त्या पायावर थांबण्यासाठी आणि त्याच्या पुढील जीवनक्रमासाठी, यशस्वी जीवनासाठी नक्कीच तो तयार होत जातो. खरं तर आतापर्यंत आपण सांगितलं की मागच्या जवळपास एक 10-20 वर्षापर्यंत दिव्यांगांच्या कमजोरीचं मूळ कारण हे समाजामध्ये काही तुम्ही करू शकत नाही, किंवा त्यांच्याकडे ज्या काही अक्षमता आहेत त्या अक्षमताकडे बोट दाखवण्याचं काम झालं होतं. कुठेतरी दीपस्तंभासारखं एक महत्वाचं स्वप्न या ठिकाणी आपण दाखवलात. अनेक विद्यार्थी 500च्या वर, जवळपास दोन्हीचा म्हणजे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आकडा मिळून जवळपास तो 1,500 पेक्षाही जास्त अधिकारी कर्मचारी आपले कामात आहेत, सध्या कामावर आहेत. प्रत्येकानं एक स्वप्न दाखवलेलं आहे, कष्टाचं स्वप्न दाखवलेलं आहे, प्रामाणिकतेचं स्वप्न दाखवलेलं आहे. वेळ, त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेचं नियोजन कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मकतेनं आपण सांगून पुढे घेऊन जात आहात. हे खरंच खूप महत्वाचे आहे. दिव्यांग मुलांच्या बाबतीत पालक, शिक्षक अनेकदा घाई करताना दिसतात की कधी एकदाचे त्यांची 12वी पूर्ण होईल आणि कधी ते कामावर जातील. एवढी घाई करण्यापेक्षा त्यांच्या अंगातली असणारी क्षमता जी आहे ते ओळखणं, त्यांच्यानुसार मग नोकरी आहे, व्यवसाय आहे किंवा खाजगी नोकरी आहे, हे 3 पर्याय आहेत. त्या तिन्ही पर्यायापैकी कोणतं पर्याय खूप महत्वाचा आहे, त्यांच्या अंगी काय आणखी जास्त बाणवलं पाहिजे. जसे की आपण त्या मुलांसाठी, जे दिव्यांग मुलं आहेत त्या दिव्यांग मुलांसाठी काम देणं तर केलं आहे, कामाबरोबर कौशल्य बांधणीही केलात. कौशल्य बांधल्यानंतर त्यांच्या पायावर थांबण्या इतकी क्षमता त्यांच्या अंगामध्ये निर्माण करून यशस्वी जीवनासाठी त्यांना स्वप्न दाखवतं, हे खूप महत्वाचं आहे. आपल्या या एकूणच दीपस्तंभ फाउंडेशन अंतर्गत मनोबल हे एक खूप महत्वाचं उपक्रम आहे, ज्यांच्या अंतर्गत
प्रत्येक मुलाचं मनोबल वाढतं. फक्त दिव्यांगच नाही तर सर्वसामान्य व्यक्तींचा सुद्धा त्याच्यामध्ये मनोबल वाढण्याचं काम आपल्या या दीपस्तंभ अंतर्गत घेतलेल्या उपक्रमामध्ये होत आहे. दया दाखवण्याऐवजी त्यांच्यामध्ये गुणवत्ता वाढली पाहिजे, शिक्षण गुणवत्तापूर्ण झालं पाहिजे. आज ज्या पद्धतीनं तो प्रगत आहे त्याच्याऐवजी थोडासा चांगला, दिवसागणिक त्यांच्यामध्ये चांगुलपणाची एक एक भावना त्यांच्यामध्ये रुजली पाहिजे. यासाठी आपण खरंच खूप महत्वाचं काम करता सर. हे करत असताना पुण्यातल्या मनोबल प्रकल्पाविषयी माहिती दिलात. प्रत्येक दिव्यांग प्रकाराच्या एक एक याच्यानुसार आपण माहिती सांगितलात. जो बौद्धिक क्षमता कमी असेल त्यांच्यासाठी सुद्धा कामाची कशी आपण रीत अवलंबली पाहिजे याच्याविषयी माहिती सांगितलात. 84% दृष्टीबाधित असताना 95% नोकरी किंवा 95% संधी हासिल करू शकतात, हे एक खूप प्रेरणादायी विचार आपण या आमच्या समोर सांगितलं सर. खर तर ही सर्व विद्यार्थ्यांसाठी जवळपास 14 ते 15 प्रकारच्या परीक्षेतून स्वतःच्या पायावर थांबण्यासाठी या सर्व मुलांसाठी आपण हे एक स्वप्न दाखवता. न दिसणाऱ्या मुलांसाठी स्वप्न दाखवता, चालता न येणाऱ्या मुलांसाठी उडता येण्यासारखे किंवा राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा देण्यासाठी त्यांच्यामध्ये तुम्ही एक एक स्वप्न बांधत आहात. खरंच आपल्याला मनापासून खूप खूप धन्यवाद द्यावेसे वाटते सर. प्रश्न अनेक आहेत. आज आपली या ठिकाणी आपले विद्यार्थी पाहत आहेत, जे अधिकारी म्हणून काम करतायत त्यांच्या सुद्धा अनेक कमेंट्स येत आहेत. खरं तर हे सांगत असताना मला एक विचारावं असं वाटतं की आपण एक यादी देतो म्हणाला होतात की अकॅडमिक एरियानुसार आता जी एक एक कौशल्यानुसार त्यांच्यामध्ये क्षमतानुसार की जॉबच्या कुठे कुठे संधी आहेत किंवा अकॅडमिक एरिया वाईज जॉब आयडेंटिफिकेशनची काही लिस्ट आहे आपल्याकडे, ते देऊ सांगत होतात. त्याच्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा सर. असं आमचे राज्याचे समन्वयक आदरणीय काकडे सरांनी ही यादी सर्वांसाठी खुली करावी जेणेकरून सगळ्यांपर्यंत पोहोचेल असं त्यांनी व्यक्त केले सर. हा, मी काय करतो, तो टेक्निकल डाटा बराच असल्यामुळे मी आता ते बोलण्यात वेळ घालवला नाही. काही प्रकारचे कोर्सेस, काही प्रकारच्या संस्था, हे सगळं मी तुम्हाला तयार करून व्यवस्थित शीटमध्ये तयार करून मेल करीन. ती आपल्या सगळ्या याच्यावर आपल्याला शेअर करता येईल. मला आठवतं मी आपल्या जळगावचे आपले पाटील सर, नंतर भापकर सर लातूरचे, आणि मी काकडे सरांना भेटलो होतो. ते प्रकल्पालाही आले होते. खूप चांगली लोक आपण काम करतात. तुम्ही मला म्हणतायत की मी फार काहीतरी वेगळं काय काम केलं, पण मला माझ्यापेक्षा जास्त काम तुमचं महत्वाचं वाटतं. कारण तुम्ही बेसिक लेवलवर जर या प्रकारचे काही बदल करू शकलात, आपण चांगलं करतायत पण अधिक चांगलं करू शकलात ना, या मुलांच्या पुढच्या खूप समस्या मिटतील. मी तुम्हाला एक ओळीच सांगतो, तुम्ही मुलांना काय संदेश द्या, नोकरी फक्त त्याच व्यक्तीला मिळेल ज्याला काहीतरी चांगलं येतंय. बस, तुला काय बेस्ट येतं बस तेवढं सांग, तुला नोकरी मी देतो. आणि बेस्ट काही नसेल तर काहीच नोकरी मिळणार नाही. म्हणजे काहीतरी येण्यासाठी रोज धडपड करावी लागेल. मी आता आपले प्रवीण दराडे साहेब म्हणून माझे मित्र आहेत, खूप चांगले समाज कल्याण आयुक्त आहेत, आणि प्रेरणा देशभ्रतार मॅडम आहेत, त्या पण माझ्या चांगल्या परिचित आहेत. मी त्यांच्यासोबत पण याबद्दल चर्चा करत असतो आणि खूप चांगले काही निर्णय पुढच्या काळामध्ये या दोघं मोठ्या अधिकाऱ्यांकडून आपल्या या सगळ्या कामाबद्दल होणार आहे. मला एक प्रश्न असा विचारला जातो की या मुलांना जर आपल्याला नोकरी व्यवसायामध्ये हे करायचं असेल तर मोबिलिटी खूप महत्वाची आहे. तुम्ही कायम लक्षात ठेवा. माझे मित्र, आम्ही सगळी जी लोक काम करतो ना एनजीओ म्हणून महाराष्ट्रात, चांगली लोक, आम्ही 40-50 लोक एकत्र आहोत, एकमेकांना सपोर्ट करतो. स्वागत थोरात सर मोबिलिटीचं ट्रेनिंग छान घेतात, टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग आपल्याकडे खूप चांगलं होतं, स्पर्धा परीक्षांचं आपल्याकडे छान होतं. आरंभ म्हणून संस्था आहे, इंटेलेक्च्युअल डिझॅबिलिटीचं औरंगाबादला खूप चांगलं करतात. बनसोडे अकोल्याला खूप चांगलं काम करतात. त्यानंतर अनाम प्रेम म्हणून संस्था आहे, तिथे टेक्निकल ट्रेनिंग जे आहेत विशेषतः रिटेल इंडस्ट्री मधलं ते खूप चांगलं चालतं. तर हे सगळ्यांना आपल्याला ना एकत्र आलं पाहिजे. म्हणून तर मी तुम्हाला म्हटलं की मला आपल्या संघाचं सदस्यत्व देऊन टाका, मला शक्य तेवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये मी समाविष्ट होईल. कारण आज मला दिलाय वेळ म्हणून विजया मॅडम मी बोलतोय, सांगतोय, पण तुमच्या प्रत्येकाकडे सांगायला बरंच काही आहे आणि आपल्याला प्रत्येकाला शिकण्यासारखं खूप आहे. म्हणजे विजया मॅडमचे असे काही अनुभव आहे जे कदाचित उमेश सरांना नसतील, आणि उमेश सरांकडे असे काही अनुभव आहे जे मी शिकलो पाहिजे. तर आधी आपण एकमेकांकडून शिकण्याची व्यवस्था लावली पाहिजे, तेव्हा आपण पुढे जाऊ शकू असं मला वाटतं. पुढचे 5 आपण असे देऊयात की मी बोललेल्या विषयांवर काही प्रश्न आहेत का ते मला विचारावे. बरोबर सर, धन्यवाद.
दुसरा एक महत्वाचा प्रश्न सतीश सातपुते सर विचारतात की थॅलेसेमियासाठी काही आपण थॅलेसेमियाने जे प्रभावित आहेत मुलं त्यांच्यासाठी काही उपक्रम आहेत का आपल्याकडे की ज्यांच्याद्वारे ते मात करून पुढे जाऊ शकतील? त्याच्याबद्दल मी काम करत नाही, पण त्याच्याबद्दल काम करणारी एक खूप मोठी यंत्रणा महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी आहे. मुंबईतल्या एक ताई आहेत, ते याच्यावर खूप मोठं प्रबोधन करतात, काम करतात, पण मी त्याच्यात अजून फार काम केलेलं नाही. याच्यातलं काम करताना 12वी नंतर जे आम्ही करतो ना, त्याच्यातला अप्रोच असा आहे की स्पेशलाइज्ड लोक तयार व्हावे लागतील. जसं आता इंटेलेक्च्युअल डिझॅबिलिटी, थॅलेसेमिया वगैरे याच्यात मी काम करत नाहीये आणि कदाचित करणार पण नाही, कारण ही इतका मोठा एरिया आहे ना, याच्यामध्ये स्पेशलायझेशन आपल्याला करावे लागतील. ठीक आहे, तर त्याच्यातलं पहिला टप्पा मी व्हिज्युअली इम्पेअर्ड घेतलाय, ऑर्थोपेडिक घेतलाय. हिअरिंग डिझॅबिलिटीवर पण आम्ही अजून कमी काम करतो, कारण ती लँग्वेज येणारे लोकच आम्हाला मिळत नाहीत. मला आता हवेत लोक काम करणारे. ठीक आहे, पद खाली आहेत मनोबल मध्ये. एक आहे ज्याला उत्तम लँग्वेज येते, साईन लँग्वेज, आणि ज्याला याच्यात असं काहीतरी हायर एंडला करण्याची इच्छा आहे, त्याच्यासाठी आपल्याकडे एक जागा आहे. बेस्ट क्वालिटीचं पद आहे, खूप चांगलं रेम्युनरेशन आणि सगळं. दुसरं आहे ह्या सगळ्या प्रोजेक्टचं संचलन करायला एक जागा आहे, ज्याला आपण सीईओ म्हणतो, ती मला एक भरायची आहे. त्याच्यानंतर या मुलांच्या व्यक्तिमत्वावर आणि काउन्सिलिंगवर ज्याला रिसर्च पण करायचा आहे आणि प्रत्यक्ष काम करायचं आहे, अशा मला 2 जागा भरायच्या आहेत. तुम्हाला सांगतो, आपल्या क्षेत्रामध्ये रिसर्चच होत नाही, आणि ज्या क्षेत्रात रिसर्च होत नाही ते क्षेत्र कधीही विकसित होत नाही. अशी पॅशनने काम करणाऱ्या काही लोकांची आवश्यकता आहे, ज्यांना उत्तम पगार मिळणार आहे, पण अशी लोक पण लवकर मिळत नाहीत, जी आम्ही शोधण्याचा खरं म्हणजे प्रयत्न करतोय. धन्यवाद सर. दुसरं एक पुस्तकाचं लेखन करायला घेतलंय. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमचे मला काही अनुभव असतील तर जरूर पाठवा. 12वी नंतरचं सर आपण क्षेत्रातलं करिअर या संदर्भातलं एक पुस्तक करायला घेतलेलं आहे. जवळपास 60% काम झालेलं आहे, आणि बाकीचं काम तुम्हाला तुमचे अनुभव मला पाठवता येतील. माझा ईमेल मी तुम्हाला देऊन ठेवतो, yajurven79@gmail.com. हा माझा ईमेल. नक्कीच सर, आपला मेल आयडी सगळ्यांपर्यंत पोहोचवून या लेखाविषयी, अनुभवाविषयी नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न होता विकास मला सांगायचं होतं. स्तंभ फाउंडेशन नावाचं युट्यूब चॅनल आहे. या चॅनल 180 व्हिडिओज आहेत, तुम्हाला प्रत्येकाला उपयोगी पडतील असे व्हिडिओ आहे, तर तुम्ही ते सबस्क्राईब करा, तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल. नक्कीच सर, नक्कीच. दुसरा एक आपलं मनोबलचा पुण्यामध्ये एक प्रकल्प आहे, त्याच्याविषयी थोडंसं, त्याच्या अंतर्गत कोणकोणते उपक्रम चालतात आणि त्याविषयी थोडक्यात थोडीशी माहिती द्या सर. बघा, पुण्यातल्या आणि जळगावच्या प्रकल्पामध्ये आपण कोणाला ऍडमिशन देतो? जे अकॅडमिकली साऊंड आहेत 12वी पर्यंत, म्हणजे उत्तम परफॉर्मन्स दिलेला आहे आणि त्यांना अधिक उत्तमतेकडे जायचंय. मग ते कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना करिअर करायचं असेल तर त्यांना निवास, भोजन आणि शिक्षणाची व्यवस्था आपण देतो. दुसरं, ज्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी विशेषतः करायची आहे आणि त्याच्यासाठी ते एलिजिबल आहे, फक्त इच्छा असून चालत नाही, आपण त्यांचे काउन्सिलिंग करतो, इंटरव्ह्यू घेतो आणि मग निवड करतो, तर त्याच्यासाठी आपण त्यांना प्रवेश देतो. 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय, हायर एंडचे कोर्सेस करायचे, कॉम्प्युटरचे करायचे, अशा मुलांना आपण निवासी प्रशिक्षणाची व्यवस्था देतो. ठीक. त्यानंतर काही शॉर्ट टर्म कोर्सेस तिथे होतात. कॉम्प्युटरचे 2 महिन्यांचे कोर्सेस कोणाला करायचे आहेत, उन्हाळ्यातले काही कोर्सेस आपल्याला करायचे आहेत, या संदर्भात होतं. त्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे 4-4, 8-8 दिवसांचे काही शॉर्ट टर्म कोर्सेस निवासी आपल्याकडे पुण्यात आणि जळगाव दोघं ठिकाणी होतात. ठीक आहे, धन्यवाद सर. तर ज्या मुलांना काहीतरी वेगळं करायचं आणि तो कोर्स कदाचित हैदराबादला आहे, पण त्याच्यासाठीचा निधी मिळत नाहीये, त्याच्यासाठीची टेक्नॉलॉजी मिळत नाहीये, अशा प्रकारची मदतही संस्था मिळवून देते. म्हणजे एखादी मुलगी आहे आणि ती अशी एक दिव्यांग मुलगी आहे आणि तिला कदाचित लातूरला कोर्स करायचा आहे एखादा, आणि तिथे उपलब्ध आहे, पण तिची आर्थिक परिस्थिती नाही, मग तिला कशी शिष्यवृत्ती मिळवून द्यायची 12वी नंतर, ते पण काम आपण करतो. किंवा टेक्नॉलॉजी आहे, लॅपटॉप पाहिजे, कॉम्प्युटर पाहिजे किंवा मोबाईल पाहिजे, मात्र ती व्यक्ती एलिजिबल आहे, ठीक आहे,
अशा व्यक्तींना ते सुद्धा जागोजागी मिळवून देण्याचा आपण प्रयत्न. धन्यवाद सर. अगदी दीपस्तंभासारखं म्हणल्यासारखं कार्य आपलं आहे. मी भरत सरांना विनंती करतो की आपण काही प्रश्न विचारावेत. भरत सर. भरत सर ऐकताय तुम्ही? थोडं म्यूट काढा सर आपलं. हा, मल्लिकार्जुन प्रिपरेशन केली. सर, आपणास अजून एक प्रश्न आमच्या मनामध्ये कायमस्वरूपी कोरला गेलाय की जशी आपल्या प्रत्येक वाक्यातून एक गोष्ट प्रभावीपणे आली ती म्हणजे इच्छाशक्ती निर्माण झाली पाहिजे किंवा प्रेरणा निर्माण झाली पाहिजे. तर आपल्यामध्ये सर ही प्रेरणा कशी निर्माण झाली जेणेकरून आम्हाला प्रेरणा मिळताना आपल्या हे प्रेरणाचा उपयोग होईल आणि आपल्यापासून आता आम्हाला प्रेरणा मिळतच आहे, मात्र आपल्या मार्फत ही प्रेरणा आपल्याला कशी निर्माण झाली? सतीश सर, आजचं सेशन रेकॉर्ड केलंय का आपण? हो, रेकॉर्ड केलं. येस सर, येस सर, येस सर, येस. एकदा काय करू वेखंडे साहेब, आपण फक्त शिक्षकांसाठी एक सत्र घेऊ की माझा शिक्षक म्हणूनचा जो प्रवास आहे ना तो कसा या क्षेत्रात होत गेला. पण तुमच्या प्रश्नाचं मी अगदी शॉर्ट मध्ये आता उत्तर देतोय. तरी वाचन, चांगली पुस्तकं वाचणं, चांगली व्याख्यानं ऐकणं आणि चांगल्या व्यक्तींच्या संगतीत राहणं, या 3 गोष्टींनी माझं जीवन बदललंय. मात्र या 3 गोष्टींसोबतच याच्यातून आपल्याला जे मिळतं, जे समजतं, जे भावतं, जे प्रेरित करतं, ते आपल्याला आपल्या जीवनात आणता आलं पाहिजे. टप्प्याटप्प्याने ते आपल्या कृतीत यायला लागेल. तर असा प्रयत्न माझा 16 वर्षांपासून थोडा थोडा सुरू आहे. त्यामुळे मी प्रेरित होत गेलो. आणि दुसरं, एकूणच जीवन जगण्याचा उद्देश आपला निश्चित झाला पाहिजे आणि तो स्वतःसाठी थोडा असला पाहिजे आणि परिसरासाठी, समाजासाठी, विश्वासाठी जास्त असला पाहिजे. असा दृष्टिकोन असला की आपल्याला अधिकाधिक मोठं म्हणजे अधिकाधिक विस्तारित होता येतं असं मला वाटतं. म्हणजे काय, मूलभूत गोष्ट अशी मी बघितली आहे जगामध्ये, तुम्ही पोटा पाण्यासाठी जर जास्त जगायला लागलात ना तर तुम्ही काहीच निर्माण करू शकत नाही. मग आता ज्यांचे पोटा पाण्याचे प्रश्न संपतात ते त्यांच्या लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी जगायला लागतात. ठीक आहे, उदाहरणार्थ मोकळं बोलतो आता मी आपल्या परिवारातल्या, आपल्या आता पोटा पाण्याचे प्रश्न नाही आहेत. ठीक आहे, आपल्याला एक विशिष्ट नोकरी आहे, त्याच्यातून विशिष्ट मानधन मिळतंय, त्याच्याने पोटा पाण्याचा त्रास कोणालाच नाही. मग आपलं दुसरं उद्दिष्ट काय होतं लगेच की पोटा पाण्याचा त्रास नसला की आपण ते अपग्रेड करायला लागतो. ठीक आहे, म्हणजे व मी पायी फिरून प्रवास करतोय, मी सायकलवर प्रवास करतोय, अशी ज्याची समस्या असते ना मग त्याला 2 व्हीलर येऊन जाते. आता 2 व्हीलर आली, व्यवस्थित झालंय, मग तो अपग्रेड पुन्हा करतो. नाही मग आता जुनी का असे ना 4 व्हीलर पाहिजे. ठीक आहे, मग आता जुनी आहे पण नवी का असे ना, छोटी का असे ना, इऑनची तरी पाहिजे. समजतंय? म्हणजे माणसांचं आयुष्य हे स्वतःला अपग्रेड करण्यात जेव्हा जास्त जातं तेव्हा ते त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या क्षेत्रामध्ये, समाजामध्ये आणि जगामध्ये कुठलाच बदल करू शकत नाही किंवा योगदान देऊ शकत नाही. तर 25व्या वर्षी वयाच्या या सगळ्या गोष्टी मला क्लिअर झाल्यामुळे मी माझ्या स्वतःसाठी किंवा भौतिक प्रगतीसाठी प्रयत्न करणं सोडून दिलं आणि मी माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय, मला काय करायचंय माझ्या जीवनामध्ये हे शोधायला लागलो आणि मग त्याच्याकडून हा प्रवास व्हायला लागला. मग असा प्रवासाला आपण लागलो ना की मग तुम्ही स्वयंप्रेरित व्हायला लागतात. मला आता कोणाला सांगावं नाही लागत मी काय केलं पाहिजे, मी कसा प्रवास केला पाहिजे, मी त्याच्यासाठी काय प्रेरणा घेतली गेली पाहिजे, याची मला आता बाहेरून मुळीच आवश्यकता लागत नाही. हा, ज्ञान घेत राहतो मी, पण मला प्रेरणेची गरज नाही आता, कारण मी स्वयंप्रेरित आहे आणि हे प्रत्येकाला शक्य आहे. तुमच्या मनात जर असं असेल की ते महाजन सर फार ग्रेट आणि ते त्यांनाच शक्य आहे तर ही खोटी गोष्ट आहे. महाजन मास्तर हा भरत, विकास, उमेश, मल्लिकार्जुन, सतीश सारखाच आहे, त्याच्यात काहीही फरक नाहीये. आपण सगळे सारखे आहोत, फरक फक्त विचार आणि कृतीची पद्धत याच्यात पडतो.
बरंच बोलण्यासारखं आहे, कधीतरी बोलू. थँक्यू सर. नक्की. सर प्रश्न आमचे संपलेले आहेत आता जवळजवळ. मला एक आव्हान करायचं आणि मग समारोप करेल मी. तुमचं संपलं की मला सांगा. सर आता आवाहन करा सर तुम्ही, मग आम्हाला प्रदर्शन करू आम्ही. मला असं वाटतं आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्यासाठी मी सतीश सर, आमचे पाटील सर जळगावचे, त्याच्यानंतर काकडेजी, आपण सगळ्यांचे आभार मानतो. कृतज्ञता अशी व्यक्त करतो की तुम्ही तुमच्या सोबत हे सगळं बोलण्याची संधी दिली. पण त्याच्या पलीकडे मला महत्व असं वाटतं की आज मी आपल्या परिवाराचा सदस्य झालोय आणि आपण सगळे दीपस्तंभ मनोबलचे सदस्य झाला आहात. आपण जोपर्यंत एकत्र काम करत नाही, एका दिशेने काम करत नाही आणि एका उद्दिष्टासाठी काम करत नाही, तोपर्यंत आपण कुठलीही गोष्ट निर्माण नाही करू शकत. त्यासाठी आजपासून एकत्र काम करूयात. ठीक आहे. कोण करतंय, कोणाचं नाव होतंय वगैरे या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण बाहेर पडूयात, कारण याला फार महत्व असतं आपल्या जीवनामध्ये. याला काहीच महत्व नाहीये. काय निर्माण झालं याला महत्व आहे. कॉन्ट्रीब्युशन म्हणतात त्याला. त्यासाठी आपण काम करूया. मला कधीही तुम्ही आवाज द्या, मी तुमच्या सोबत आहे. माझ्या कॅपॅसिटी प्रमाणे मला जे माझ्याकडे सर्वोत्तम असेल ते मी कायम देईल. ठीक आहे. तुम्हाला मी माझी स्वप्न सगळी सांगून टाकली काय काय, त्याच्यात तुम्हाला काही योगदान देता आलं तन मन आणि धनाने जरूर द्या. हे आपलं सगळ्यांचं काम आहे, सगळ्यांचं स्वप्न आहे. आव्हान आहे. तुमच्या मुलांसाठी मी जर काही करू शकलो, तुमची मुलं दोन प्रकारची आहेत, एक घरातली एक शाळेतली. ठीक आहे. दोघांबद्दलचा भाव जेव्हा एकत्र होतो ना, तेव्हा आपण महान शिक्षक होतो. ठीक आहे. तर घरातली जी मुलं आहेत, जी मोठी असतील कदाचित, त्यांच्यासाठी मी काही करू शकलो मला जरूर सांगा. मी हे का सांगतोय सांगू, कारण तुम्ही या मुलांसाठी खूप काही करतायत. तर तुमच्या मुलांसाठी मी काही करू शकलो तर ते एक योगदान असेल माझ्या बाजूने. दीपस्तंभला नॉर्मल मुलांसाठी पण कोर्सेस असतात स्पर्धा परीक्षांची. तुमच्या कोणत्याही मुलाला ती करावीशी वाटली, काही मार्गदर्शन लागलं, काही काउन्सिलिंग लागली तर मला SMS करा. ठीक आहे. मी माझी वेळ बरोबर कळवेल आणि मी तुमच्या मुलासाठी नक्की वेळ देईल. माझा पर्सनल नंबर तुम्हाला देतोय, पण माझी विनंती आहे की SMS आणि व्हॉट्सॲपने इंटरॅक्ट करायचं. तुम्हाला माझ्याशी बोलायचं पण असेल ना, मी नक्की बोलीन. फक्त एवढं आहे, वेळेचा फार क्रंच असतो मला. तुम्ही बघितलंय 300 लोकांचं खटल्याचं कुटुंब आहे. ठीक आहे. तर खूप व्याप असतो. तर मला SMS करून सांगायचं, मी विकास आहे, मी सतीश आहे, असा असा शिक्षक आहे आणि या विषयावर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मी कधी बोलू, मी नक्की उत्तर देणार. ठीक आहे. नंबर सांगतो, 9822476545. ठीक. आजचं सत्र तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला याच्यातून काय मिळालं? छान झालं हा विषय फार गौण आहे. तुम्हाला काय वाटलं, काय मनात आलं, काय तुम्ही ठरवलं, अशा प्रकारची प्रतिक्रिया मला नक्की पाठवा. मला त्याच्यातून शिकायला मिळतं. ठीक आहे. महिन्या 2 महिन्यातून आपण असे एकत्र बोलू शकू अशी व्यवस्था संघाच्या माध्यमातून करा, म्हणजे आपण आपले अनुभव एकमेकांना सांगू शकू. ठीक आहे. विशेषतः शालेय स्तरावर कोणत्या प्रकारे सरांना विनंती करतो की शिक्षकांची झाली पाहिजे, त्यांच्या समस्या कशा सुटल्या पाहिजे, याबद्दल नक्की आपण चिंतन करू. शासकीय स्तरावर जरा माझा रीच बरा आहे, कारण मी गेले अनेक वर्ष काम करतोय. माझे अनेक मित्र, अनेक विद्यार्थी आता खूप उच्च पदांवर आहेत. जसं मी सतीश सरांशी आता बोलत होतो की जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर आपल्याला व्हिज्युअली इम्पेअर्ड मुलांसाठी कॉम्प्युटर ट्रेनिंगचे वर्ग तयार करून पुढच्या 1 वर्षात या मुलांची साक्षरता 100% करता येईल का, काय करता येईल, आपण करूयात. ठीक आहे. अशा प्रकारचा संवाद आपण करत राहूयात. आज मी जे काही बोललोय त्याच्यात तुम्हालाही काही भर घालायची असेल तर ती भर घालून मला कळवा. आपण एक उत्तम पुस्तिका करू, अत्यंत कमी शुल्कात. आपलं स्वतःचं प्रकाशन आहे, आपली पुस्तकं फार प्रसिद्ध आहे, तुम्ही वाचली असतील.
कृष्णगोपाल तिवारी नावाचा माझा दोस्त आहे खास. ते पहिले ब्लाइंड कलेक्टर आहे भारतातले. त्यांचं आत्मचरित्र लिहिलंय, फार अप्रतिम पुस्तक आहे, जरूर वाचा. त्यानंतर मनोबल नावाचं एक पुस्तक आहे ज्याच्यात 15 दिव्यांग मुलांच्या करिअरच्या गोष्टी आहेत, फार सुरेख आहेत. तुम्ही आपल्या वेबसाईटवर जरी गेल्या, दीपस्तंभ फाउंडेशन नावाची वेबसाईट आहे, त्याच्यात तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. ही पुस्तकं कधीही हवी असतील, अत्यंत कमी शुल्कात, सवलतीत, काय वाटेल ते मी तुम्हालाही पाठवून देईन, कधी पण मला सांगा. या सगळ्या गोष्टींसाठी आपण संपर्कात राहूया. जीवनाचं उद्दिष्ट असं ठेवूया, इतरांचं जीवन अधिकाधिक आनंदी करण्यासाठी जगूया आणि त्यामुळे आपोआप आपलं जीवन अधिक अर्थपूर्ण होईल. आणि तेच मानवी जीवनाचं सर्वोच्च ध्येय असू शकतं. त्यासाठी आपण काम करूया, सोबत राहूया. मला आपण आज खूप खूप प्रेरणा आणि खूप खूप एनर्जी खरं म्हणजे दिली आहे. मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. असं वाटलं की मी जवळपास हजारो लाखो मुलांशी बोलतोय. कारण मला काय माहिती आहे, मी खूप हुशार व्यक्ती आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. मी तुमच्या सोबत कायम का राहणार माहिती आहे? कारण तुमच्या एका व्यक्तीबरोबर राहणं याचा अर्थ असा आहे की मी 100 दिव्यांग व्यक्तींबरोबर राहणार. आणि मुळात उद्दिष्ट हे की भारतातल्या सर्व दिव्यांग अनाथ मुला मुलींचं कल्याण होईल, अशा व्यवस्था आपण सगळे मिळून तयार करू. आणि म्हणून जर आज 1000 शिक्षकांशी बोललोय, याचा अर्थ मी 1,00,000 मुलांशी बोललोय. आणि ही संधी मला मिळाली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर धन्यवाद. आभार प्रदर्शनाकडे मी वळतोय. तर आजचे करिअर मार्गदर्शन सत्राचे जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. फक्त त्याला पूर्णविराम देणे बाकी आहे. आणि कार्यक्रमाचे पूर्णविराम म्हणजेच आभार प्रदर्शन. पूर्णविराम हे लहान असतो, म्हणून मी पण थोडंच बोलणार आहे. आजचे आभार प्रदर्शनाची संधी मला दिली त्याबद्दल मी MAIP संघाचे आभार मानतो. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे, कारण आज आपणाला साक्षात शैक्षणिक क्षेत्रातले विठोबा मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत. सर, तुमच्यामध्ये आम्ही साक्षात दिव्याची तेज पाहतो. आज तुमच्यामध्ये सूर्याचं तेज आम्हाला दिसलेलं आहे. दीपस्तंभ तुम्ही का नाव ठेवलेलं आहे असाल, हे कोडं आम्हाला आज तुम्हाला पाहून आणि तुम्हाला ऐकून आज आमचं कोडं सुटलेलं आहे. सर, तुम्ही म्हणजे एक चालते बोलते ज्ञानेश्वरी आहात सर, म्हणून मी प्रथमतः आपल्याला नतमस्तक होतो. महाजन सर, आम्ही तुमच्याबद्दल काय बोलणार. आज तुम्ही आम्हाला इतक्या सुंदररित्या आपल्या वाणीमधून कमी शब्दामध्ये इतकं छान मार्गदर्शन केलं. आभार, धन्यवाद हे तर शब्द खूप थोटक ठरतील. सर, असं म्हणतात की औषध हे जर मधातून दिलं तर ते कडू लागत नाही, पण तुम्ही अशा रीत्या मार्गदर्शन केलात सर की संपूर्ण औषधच मधानी तयार केलात. इतके खूप म्हणजे प्रश्न असे होते की ते आम्हाला बरेच पुस्तक वाचून किंवा खूप प्रशिक्षणातून ते आमचे कंप्लीट झाले असते, पण तुम्ही 1 ते 1.5 तासाच्या सेशनमध्ये जसे की उद्दिष्ट निश्चिती करणे असेल किंवा प्रेम काळजी घेऊन जबाबदारीने अध्यापन करणे असेल, जवळची व्यक्ती म्हणून पाहणे असेल किंवा विद्यार्थ्याची एबिलिटी ओळखून अध्यापन करणे असेल, हे अशा एक ना अनेक प्रश्न सर तुम्ही अत्यंत कमी कालावधीमध्ये आमचे सोडवलेले आहेत. सर, आपली प्रशंसा तरी आमच्याकडून किमान माझ्याकडून तरी होणार नाही. आपली मनोबल असेल संस्था, संजीवनी असेल किंवा देशातली पहिली दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र चालू केलेलं असेल किंवा 250 पेक्षा जास्त दिव्यांग अनाथ आदिवासी विद्यार्थ्यांना संपूर्ण पालकच स्वीकारलेलं असेल, हे असे आपले एक ना अनेक असाधारण कार्य फक्त आणि फक्त यजुवेंद्र महाजन सरच करू शकतात. आणि अशा महान विभूतीला आज आपण सगळे करू बरं का मल्लिकार्जुन. अमूल्य वेळ देऊन मार्गदर्शन केलात सर. म्हणून मी सर्व विशेष शिक्षक, विशेष तज्ञ, जिल्हा समन्वयक
दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या सर्वांकडून आभार तरी नाही मानत सर, कारण आभार खूप लहान ठरेल. आम्ही सर्व आपले ऋणी राहू सर. धन्यवाद. त्याच सोबत समावेशी शिक्षणाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे आमचे राज्य समन्वयक मान्य श्री अजय काकडे साहेब यांच्याही आजच्या सत्राला उपस्थिती दर्शवल्याबद्दल मी त्यांचेही आभार मानू इच्छितो. उद्याची गरज ओळखून आज विशेष शिक्षक, विशेष तज्ञ, जिल्हा समन्वयक हे सगळेजण फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आज उपस्थित राहून या सत्राचे लाभ घेतले, तर त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. तर शेवटी एक वाक्य आहे सर, आभार मानतो आम्ही, आभार मानतो आपले, मी शब्द सुमनाने गोड वाटून घ्यावे तुम्ही या समारोपा दिनी. धन्यवाद सर. सगळ्यांचे आभार. छान. काकडे साहेब होते, मला माहितीच नव्हतं खरं तर. वेकंडे सर होस्ट करा मला. विकास चव्हाण सर होस्ट करा. होस्ट. छान. भापकर सर.